नारायणं नमस्कृत्यं नरः चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयम् उदीरयेत्. यापूर्वीच्या भागामध्ये आपण जरासंधाचा वध कसा झाला ते बघितलं आणि त्यानंतर ज्या जरासंधाने 86% राजांना कैद केलं होतं त्या सगळ्या 86% राजांना भीमसेन, अर्जुन आणि कृष्णाने त्या कैदीतून सोडवलं आणि त्या सर्व राजा यांचे पांडवांचे मित्र बनले. मग उरलेले 14% राजा त्यांना पांडवांनी दिग्विजयात पराभव केले. मग कसा दिग्विजय केला? अर्जुनाने उत्तर दिशेला दिग्विजय केला, भीमाने पूर्व दिशेला दिग्विजय केला, सहदेवने दक्षिण दिशेला दिग्विजय केला, तर नकुलने पश्चिम दिशेला दिग्विजय केला. आणि हे अशा प्रकारे हे दिग्विजय कसा केला ते आपण बघणार आहोत पुढच्या भागात. आणि दिग्विजय केल्यानंतर जे काही सगळं धनसंपत्ती गोळा झाली त्यातून त्यांनी राजसूय यज्ञ केलं होतं आणि त्या राजसूय यज्ञाला अनेक राजे आले होते, मित्र राजा आले होते. ज्या ज्या राजांना त्यांनी पराजित करून त्यांच्याकडून कर वसुली केली होती पांडवांनी, ते सुद्धा राजा तिथे आले होते. आणि तिथे पाहुणे मंडळी सुद्धा आली होती, द्वारकावासी आले होते, बरोबर. त्यानंतर सुभद्रेच्या घरातून आले होते बलराम वगैरे, म्हणजे द्वारकावासी सगळे आले होते. मग ही सुभद्रा आणि अर्जुनचा विवाह कधी झाला ते आज आपण बघणार आहोत, ती कथा, तो इतिहास. त्याचप्रमाणे उलुपी सुद्धा तिथे आली होती. मग उलुपी कोण होती? त्याचप्रमाणे तिथे चित्रांगदा सुद्धा आली होती. चित्रांगदा सुद्धा कोण होती हे आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तर झालं असं होतं की जे इंद्रप्रस्थ बांधण्यापूर्वी पांडवांना जेव्हा हे खांडव वन दिलं गेलं होतं तेव्हा एक छोटासा महल बांधून त्या ठिकाणी पांडव तिथे वस्ती करून राहायचे. आणि तिथे जे पांडवांना राजा इच्छिणारे होते, म्हणजे युधिष्ठिर राजा बनला पाहिजे असं ज्या नागरिकांना वाटायचं, त्या नागरिक सुद्धा, जनता सुद्धा त्या ठिकाणी राहायला आली होती आणि आपापली घरे बांधून तिथे राहू लागली होती. तर त्या ठिकाणी नारद मुनी आले होते आणि नारद मुनींनी पांडवांना सांगितलं होतं की तुमचं आता नवीन लग्न झालेलं आहे, ते तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो, शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी आले होते. आणि नारद मुनींनी पांडवांना सांगितलं की तुम्ही काही करून तुमच्यामध्ये फूट पडू देऊ नका, तुम्ही सर्वांनी एकत्र राहा. मग त्यांनी सुंद आणि उपसुंद या 2 दैत्यांची गोष्ट सांगितली, इतिहास सांगितला. सुंद आणि उपसुंद हे एकमेकाचे एकदम असे सख्खे भाऊ होते. इतके एकमेकावरती ते प्रेम करायचे की ते एकाच ताटामधून जेवायचे. आणि त्यांनी खूप तपस्या केली होती आणि ब्रह्मदेवाकडून वरदान मागितलं होतं की आम्ही दोघे एकमेकांना मारू शकू, आम्ही दोघे एकमेकांना सोडून इतर कोणीही आम्हाला मारू शकत नाही, अशा प्रकारचं आम्हाला वरदान द्या. तर ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु, कारण त्यांनी तपस्यात तशी कडक केली होती. तर सुंद आणि उपसुंद यांनी जेव्हा सगळीकडे हाहाकार माजवला, देवतांना सळोकी पळो करून सोडलं, तेव्हा सगळे देवता होते ते ब्रह्मदेवाला शरण गेले. त्यांना सांगितलं काहीतरी मदत करा. ब्रह्मदेव म्हणाले माझी तर सृष्टीच्या निर्मितीचं काम आहे, त्यामुळे मी अशा एका अप्सराची निर्मिती करेन ज्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी भांडणं लागतील आणि हे दोन्ही त्या अप्सरेसाठी भुलून एकमेकांना मारून टाकतील. मग त्यांनी तिळ एकत्र केले आणि मंत्रोच्चार करून त्यातून एक अप्सरा निर्माण केली. ती तिलोत्तमा नावाने प्रसिद्ध झाली. आणि ही तिलोत्तमा अप्सरा हिने विचारलं की काय आज्ञा आहे सांगा. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की तुला असं असं कार्य करायचं आहे. आणि ही तिलोत्तमा अप्सरा त्या ठिकाणी गेली आणि तिला सुंद आणि उपसुंद या दोन्ही दैत्यांनी बघितलं. या 2 दैत्यांना वरदान काय होतं की सुंदा उपसुंदाला मारू शकेल, उपसुंद हा सुंदाला मारू शकेल, नाहीतर कोणीही त्यांचा इतर कोणीही वध करू शकणार नाही, अशा प्रकारचं वरदान होतं. आणि ही तिलोत्तमा अप्सरा तिथे गेली आणि ते सुंद म्हणू लागला उपसुंदाला, अरे बघ ती माझी होणार असं सांगू. मग उपसुंद म्हणतो नाही ती माझी होणार. मग तो सुंद सांगू लागला अरे ती माझी वधू होणार, म्हणजे तुला ती मातेप्रमाणे आहे. मग दुसरा म्हणू लागला अरे नाही ती माझी वधू होणार, मी छोटा आहे ना, मग ती तुझ्यासाठी ती सुनेसारखी आहे. असे म्हणून या दोघांमध्ये लागली भांडणं.
या दोघांमध्ये भांडणं लागली. आणि ते जेव्हा तिला विचारायला जायचे, तू माझी की होणार की याची होणार, तेव्हा ती सुंद याला सांगायची, उपसुंद्याची नजर चुकवून सुंदाला सांगायची का मी तुझीच होणार म्हणून, आणि सुंदाची नजर चुकवून उपसुंदाला सांगायची मी तुझीच होणार म्हणून. असं असं सांगून सांगून त्या दोघांमध्ये तिने भांडणं लावली. आणि ते दोन सुंद आणि उपसुंद यांच्यामध्ये मोठं युद्ध झालं. मग त्यांनी गदा वगैरे काढली आणि एका स्त्रीसाठी त्यांनी एकमेकांना मारून टाकलं. आणि जी तिलोत्तमा हिने देवतांचं कार्य पार पाडलं म्हणून ब्रह्मदेवानी तिला वरदान दिलं. काय वरदान दिलं तर तू आजपासून कुठेही, मी जितक्या लोकांची उत्पत्ती केलेली आहे, सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे, तिथे तू कुठेही तू फिरू शकशील. आणि जे इतर जे मानव व इतर जे काही पुरुष आहेत जे तुला त्यांच्या नेत्रांनी पाहू शकणार नाहीत, इतकं तेज तुला प्राप्त होईल आणि तू कुठेही कुठल्याही लोकांमध्ये कुठेही विचरण करू शकशील, असं त्यांनी तिला वरदान दिलं. तेव्हा नारद मुनी पांडवांना म्हणाले की ते सुंद आणि उपसुंद हे दोन्ही एकमेकाचे खास भाऊ होते, एका ताटात जेवणारे होते, पण एका स्त्रीमुळे त्या दोघांमध्ये भांडणं झाली होती. त्याचप्रमाणे तुम्ही 5 जण जरी एकाच इंद्राची 5 स्वरूप असलात आणि ही इंद्रायणी सची असली, द्रौपदी ही इंद्रायणी सची असली, तरी मानवी स्वभाव, मानवी शरीरात तुम्ही जन्म घेतल्यामुळे मानवी स्वभावामुळे तुमच्यात भांडणे होऊ नयेत, एका स्त्रीमुळे तुमच्या 5 जणांमध्ये भांडण होऊ नये, फूट पडू नये, म्हणून तुम्ही काहीतरी नियम बनवा. तेव्हा पांडव म्हणाले ठीक आहे. मग नारद मुनींच्याच समोर त्यांनी एक नियम बनवला विचार विनिमय करून, तो असा की एक पांडव एक वर्ष, म्हणजे द्रौपदी आहे ती 1 वर्ष एका पांडवाकडे राहणार. म्हणजे पहिलं वर्ष युधिष्ठिरच्या महालात, दुसऱ्या वर्ष भीमाच्या महालात, तिसऱ्या वर्षी अर्जुनच्या महालात, चौथ्या वर्षी सहदेवच्या महालात, 5व्या वर्षी नकुलच्या महालात. परत सांगतो, पहिल्या वर्षी युधिष्ठिरच्या, दुसऱ्या वर्षी भीमाच्या, तिसऱ्या वर्षी अर्जुनाच्या, चौथ्या वर्षी सहदेवच्या, 5व्या वर्षी नकुलच्या महालात, मग परत 6व्या वर्षी युधिष्ठिरच्या. मग अशा पद्धतीने त्यांनी नियम बांधून ठेवला. आणि ती एक अट ठेवली काय तर जेव्हा पांडवातील एका भावाच्या महालात एक भाऊ द्रौपदी बरोबर एकांतामध्ये असणार आणि त्याच वेळेला दुसरा कोणी पांडव त्या ठिकाणी येईल तर त्याला 12 वर्षाची वनवासाची शिक्षा. मग असा त्यांनी नियम बनवला आणि नारद मुनींचा आशीर्वाद घेतला आणि नारद मुनी तिथून निघाले. नारद मुनी तिथून निघाल्यानंतर द्रौपदी युधिष्ठिरच्या महालात राहू लागली. मग एकांतामध्ये युधिष्ठिर द्रौपदी बरोबर धर्मविषयक चर्चा करत होते आणि त्याच वेळेला एक ब्राह्मण बाहेरून ओरडत ओरडत आला आणि सांगू लागला की चोरांनी निज धेनू चोरिल्या, चोरांनी माझ्या धेनू गायी चोरलेल्या आहेत, त्यामुळे धावा धावा, त्या कसायांना तुम्ही कसायांच्या तावडीतून माझ्या गायींना सोडवा सोडवा. मग जी नाट्यगीतामध्ये, ती नाट्यसंगीतामध्ये किंवा जी संगीत नाटके असायची त्यामध्ये एक साकी आहे, चोरांनी निज धेनू चोरिल्या, धावा धावा ऐसे, शब्द करीत ते ब्राह्मण आले मजद्वारा सरीसे. तर अशा प्रकारची जी साकी आहे ती या प्रसंगातून घेतलेली आहे. तेव्हा अर्जुनाकडे तो ब्राह्मण आला आणि अर्जुनाला सांगू लागला, अर्जुनाला दया आली आणि त्याने सांगितलं की माझ्या गायी आहेत ते कसाही घेऊन गेल्यात, लवकरात लवकर त्यांना सोडव. मग अर्जुनाने विचार केला की माझी जी अस्त्रे आहेत ती त्या खोलीमध्ये आहेत जिथे युधिष्ठिर द्रौपदी बरोबर एकांतामध्ये बसलेले आहेत. जर मी त्या ठिकाणी ती शस्त्रे घ्यायला गेलो तर जो आपण नियम बनवलेला आहे, आम्ही 5 भावांनी मिळून जो नियम बनवलेला आहे त्या नियमानुसार त्या नियमाचा भंग होईल आणि त्या नियमानुसार मला 12 वर्ष वनवास करावा लागेल. मग अर्जुन म्हणाला मला 12 वर्ष वनवास करावा लागला तरी चालेल, पण ही जी गाय आहे, गोमातेचं रक्षण करणे हा माझा धर्म आहे. त्यामुळे अर्जुन असा विचार करून तिथून पटापट पावलं उचलत सम्राट युधिष्ठिर यांची अनुमती घेऊन, महाराज युधिष्ठिर यांची अनुमती घेऊन आतमध्ये गेला, खालीत नजर घालून आतमध्ये गेला आणि तिथे त्यांनी जे धनुष्य वगैरे ठेवले होते, धनुष्य अग्नीने दिला होता त्याला, तो गांडीव धनुष्य आणि अक्षय तर्कस, कधीही न संपणारा तर्कस, कधीही न संपणाऱ्या अशा बाणांनी भरलेला तर्कस, तो त्यांनी घेतला आणि बाहेरच्या दिशेने निघाला खाली मान घालूनच. आणि त्याने त्या कसायांना पकडलं, कसायांना त्याने अर्जुनाने मारलं आणि त्यानंतर सगळ्या गायी होत्या, त्या सगळ्या गायी
सुरक्षितपणे त्या ब्राह्मणाला परत केल्या. मग ब्राह्मणाने त्या अर्जुनाला भरपूर आशीर्वाद दिले. त्याचप्रमाणे इतर जी प्रजा होती तिने सुद्धा अर्जुनाला भरपूर आशीर्वाद दिले, प्रजेचे आशीर्वाद मिळाले. त्यानंतर सम्राट युधिष्ठिराने सुद्धा अर्जुनाला आशीर्वाद दिले. जे ब्राह्मण होते, इतर जे मंत्री होते, धौम्य वगैरे, त्याने सुद्धा अर्जुनाला भरपूर आशीर्वाद दिले. सगळे प्रसन्न झाले, अर्जुनाचं कौतुक करू लागले. आणि मग अर्जुन गाठोडा बांधू लागला वनवासात जायचं. मग युधिष्ठिर म्हणाले, अरे कुठे चाललायस? तर तो म्हणतो, मी नियमाचा भंग केला ना, तुम्ही द्रौपदी बरोबर एकांतात होता, तर त्यावेळेला मी तिथे प्रवेश केला आणि आपल्या नियमाचा भंग केला, म्हणून मी आता वनवासात चाललोय 12 वर्षे. मग युधिष्ठिर म्हणाले, अरे काय झाले तिथे आलास तर? आम्ही तर तिथे धर्मविषयक चर्चा करत होतो, एकांतामध्ये होतो पण धर्मविषयक चर्चा करत होतो. मग अर्जुन म्हटला, नाही मला आता जायलाच पाहिजे. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले, अरे छोटा भाऊ असतो तो मुलाप्रमाणे असतो, छोटा भाऊ पुत्राप्रमाणे असतो. तर एकांतात असताना, नवरा बायको एकांतात असताना जर त्या ठिकाणी पुत्र आला तर वाईट काय? तर अर्जुन म्हणाला की तुमचे माझ्यावरती खूप प्रेम आहे, म्हणून तुम्ही असे वेगवेगळे तर्कवितर्क देत आहात, आणि तुम्हीच आम्हाला शिकवत आलेला आहात लहानपणापासून की धर्माचं पालन करताना वेगवेगळे बहानेबाजी करायची नाही, वेगवेगळी कारणं देत बसायची नाही. म्हणून मी आता काहीच ऐकून घेणार नाही. मी आता धर्माचं पालन करणार, जे काय मी ठरवलेलं आहे जो नियम, त्या नियमाचं मी पालन करणार आणि 12 वर्षे वनवासाला जाणार, कारण मी नियमभंग केलेला आहे. असं सांगून अर्जुन वनवासाला जायला निघाला. मग वनवासाला जायला निघाला तर ती बरेचसे ब्राह्मण होते, ते सुद्धा अर्जुनाबरोबर आले आणि वनवास करू लागले. मग अर्जुन कुठकुठल्या प्रदेशामध्ये गेला, तिथे कोणकोणत्या तीर्थांना त्यांनी भेट दिली, त्याचप्रमाणे कोणकोणत्या नदी त्या ठिकाणी येतात, त्या सर्वांचा तिथे उल्लेख आलेला आहे त्या अध्यायामध्ये. आणि जेव्हा अर्जुन गंगा नदीमध्ये पितरांसाठी तर्पण करण्यासाठी गेला होता, तिथे यज्ञ करण्यासाठी तो तिथे गेला होता, तेव्हा एक नागकन्येने, म्हणजे जिला आपण नागिन म्हणतो, तिने अर्जुनाला पकडले आणि ती अर्जुनाला नागलोकामध्ये घेऊन गेली वेगाने. आणि अर्जुनाने बघितलं तर आपण नागलोकात आणले गेलेले आहोत. अर्जुनाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्याने बघितलं की आपण नागलोकामध्ये आणले गेलेले आहोत. आणि अर्जुनाने तिथूनच आपल्या पितरांसाठी तर्पण केले. आणि त्यानंतर अर्जुनाने त्या स्त्रीला विचारले की तू कोण आहेस, कोणाची पुत्री आहेस आणि इथे का आलीस? तेव्हा त्या जी नागकन्या होती तिने सांगितलं की माझं नाव उलुपी आहे. मग हे सर्व आपण तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो. या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही सगळं काही संभाषण आहे ते बघू शकता. तेव्हा ती म्हणाली, ऐरावत नावाच्या नागाच्या कुळात एक कौरव्य नावाचा एक नागराज झालेला आहे, आणि त्या कौरव्य नावाच्या नागाची पुत्री मी नागिन आहे आणि माझं नाव उलुपी आहे, असं तिने सांगितलं. आणि ती पुढे सांगू लागली की जेव्हा तुम्ही गंगा नदीमध्ये उतरला होता त्यावेळेला मी तुम्हाला बघून कामवेदनेने मूर्छित झाली होती. निष्पाप कुरुनंदन, कामदेवाच्या तापाने मी तुमच्यासाठी जणू जळतच आहे असे समजा. मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही माझं हृदय अर्पण केलेलं नाही. त्यामुळे मुझे आत्मदान देकर आनंदित कीजिए. आत्मदान म्हणजे काय? आत्मदान म्हणजे काय? पुत्र आहे त्याला वडिलांच्या आत्माचा अंश म्हणतात. आत्मदान देणे म्हणजे काय? पुत्र प्राप्ती करून देणे. त्यामुळे तिने तशी याचना केली. त्यानंतर अर्जुन म्हणाले, भद्रे 12 वर्षांचा मी हा जो काय वनवास घेतलेला आहे त्यामध्ये मी ब्रह्मचर्य व्रत धारण करायचा हा माझा वेळ आहे. धर्मराज युधिष्ठिरांनी मला या व्रताच्या पालनाची आज्ञा दिलेली आहे. मी माझ्या वशाने नाही तर माझे मोठे भाऊजी आज्ञा देणार त्यांच्या वशामध्ये मी आहे. ते जसे सांगणार तसं मी करणार. मग ती म्हणून जलचारिणी, मी तुझं सुद्धा प्रिय करू इच्छितो, पण मी आता काय करणार? मी जे काही बोलतो माझ्या मुखातून कधीच असत्य गोष्ट बोलली गेलेली नाहीये. त्यामुळे हे नागकन्ये, तू असा काहीतरी उपाय सांग ज्यावरून मला खोटा दोष लागू नये आणि तुझंही हिताचं होईल आणि माझ्याही हिताचं होईल आणि माझ्याही धर्माची हानी होणार नाही. म्हणजेच काय? मला पाप लागणार नाही, असं काहीतरी तू सांग. मग ती उलुपी म्हणाली, पांडुनंदन, तुम्ही ज्या उद्देशाने पृथ्वीवरती विचरत आहात आणि तुमच्या मोठ्या भावाने तुम्हाला ब्रह्मचर्य पालनाचा उपदेश केलेला आहे, आदेश दिलेला आहे,
तो सर्व मी जाणते. तुम्ही जी काही नियम बनवून ठेवला होता की एक एक वर्ष एका एका पांडवाच्या घरात द्रौपदी राहणार आणि त्या वेळेला जो कोणी एका बरोबर ती एकांतात असताना दुसरा कोण तिथे जाईल त्याला 12 वर्षाचा वनवास आणि 12 वर्षाच्या वनवासात राहून ब्रह्मचर्य व्रताचं तो पालन करणार. हे सगळे तुम्ही नियम बनवलात, काय काय झाले ते सगळं मला माहिती आहे, अशी उलुपी म्हणाली. तर त्याचप्रमाणे तुमच्या मोठ्या भावाने धर्मरक्षेसाठी द्रौपदीला निमित्त बनवून तुम्हाला इथे तुमच्या या प्रवासाला पाठवलाय असं तुम्ही समजा. त्यामुळे इथे तुमचा धर्म दूषित होणार नाही. धर्मरक्षणासाठी तुम्हाला इथे त्यांनी पाठवलेला आहे असं समजा. त्यामुळे हे विशाल नेत्रों वाले अर्जुन, नेत्र म्हणजे डोळे, आपको आर्त प्राणों की रक्षा करनी चाहिए. आर्त म्हणजे काय? अर्थ म्हणजे काहीतरी जिज्ञासा, अर्थ म्हणजे काहीतरी इच्छा व्यक्त करणाऱ्या. तर क्षत्रियाच्या समोर कोणी जर इच्छा व्यक्त केली तर क्षत्रिय त्याला नाही बोलला तर त्याचं काय झाला, तो च्युत झाला असं म्हणतात. म्हणजे तो त्याच्या पोझिशन वरून खाली पडला असं म्हणतात. म्हणजे त्याचं आपण म्हणतो पतन झालं असं म्हणतात. म्हणजे त्याने कधीही त्याच्या पुढे जर कोणी याचना केली तर क्षत्रियाने नाही म्हणायचं नसतं, असा नियम आहे. म्हणून ती म्हणू लागली की त्यामुळे तुम्ही जर मी सांगते ते माझी इच्छा पूर्ण केला तर तुमचा धर्म दूषित होणार नाही. माझं रक्षण करून तुमच्या धर्माचा लोप होणार नाही. आणि जर यदि आपके इस धर्म का थोड़ा सा भी व्यतिक्रम हो जाए तो भी मुझे प्राणदान देने से आपको महान धर्म होगा. अतः मेरे स्वामी कुंती कुमार अर्जुन, मैं आपकी भक्त हूं, मुझे स्वीकार कीजिए. यह आर्त रक्षण सत्पुरुषों का मत है. महाभाऊ, यदि आप मेरी प्रार्थना पूरी नहीं करेंगे तो निश्चय जानिए मैं मर जाऊंगी. ती म्हणू लागली की जर तुम्ही माझी प्रार्थना पूरी नाही केला तर मी मरणार, म्हणजे आत्महत्या करणार, अशी ती म्हणू लागली. अतः मुझे प्राणदान देकर अत्यंत उत्तम धर्म का अनुष्ठान कीजिए. त्यामुळे मला प्राणदान द्या. मग पुरुषोत्तम, आज मैं आपकी शरण में आई हूँ. कुंती कुमार, आप प्रतिदिन न जाने कितने दिनों और अनाथों की रक्षा. मी खूप असं ऐकत आलंय की तुम्ही दर दिवशी खूप दिन तसेच अनाथांची तुम्ही रक्षा करत आलेला आहात. आता माझे सुद्धा रक्षण करा, नाही तर मी जीव देणार, अशी ती सांगू लागली. मैं भी यही आशा लेकर शरण में आई हूँ और बार बार दुखी होकर रोती गिड़गिड़ाती हूँ. मैं आपके प्रति अनुरक्त हूँ और आपसे समागम की याचना करती हूँ. अतः मेरा प्रिय मनोरथ पूर्ण कीजिए. मुझे आत्मदान देकर मेरी कामना सफल कीजिए. पुत्र मागू लागली ती. त्यानंतर वैशंपायन जन्मेजयला सांगतात, नागराज की कन्या उलूपी ऐसा कहकर कुंती कुमार अर्जुन को धर्म के सामने रखकर वह सब कार्य पूर्ण किया. म्हणजे धर्मार्थक वाक्यांनी तिने अर्जुनाला सगळं समजावून सांगितलं. आणि त्यानंतर प्रतापी अर्जुन ने नागराज के घर में ही वह रात्रि व्यतीत की. फिर सूर्योदय होने पर वे कौरव्य भवन से ऊपर को उठे. उलुपी के साथ अर्जुन फिर गंगा, म्हणजे उलुपीने आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर अर्जुनाला परत गंगा नदीच्या किनारी आणून सोडले आणि ती पुन्हा आपल्या ह्याच्यात गेली. कुठे? आपल्या नागलोकात गेली. आणि तिने जाता जाता अर्जुनला हा वर दिला की तुम्ही पाण्यामध्ये सर्वत्र अजेय असाल. सर्वत्र अजेय म्हणजे पाण्यामध्ये तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. जेवढे काही जलचर जीव आहेत ते तुमच्या वश राहतील, तुमच्या कंट्रोलमध्ये राहतील, तुमच्या नियंत्रणात राहतील. आणि अर्जुन आणि उलुपीचा जो पुत्र झाला त्याचं नाव काय? इरावान. हा इरावान जेव्हा महाभारताचं युद्ध होतं त्यावेळेला याने मोठा पराक्रम केला होता. याने काय केलं होतं की जेव्हा घटोत्कच जसा पांडवांच्या बाजूने मोठा राक्षस होता तसाच कौरवांच्या बाजूने एक अलंबूस नावाचा एक राक्षस होता. आणि या दोघांचं महाभयंकर युद्ध व्हायचं. जेव्हा कर्णाने जे अर्जुनाला मारण्यासाठी इंद्राने दिलेली शक्ती ठेवली होती जी एक वेळाच वापरली जाऊ शकते, जेव्हा घटोत्कच कौरवांचं सैन्य नष्ट करायला गेला होता आणि त्याच दिवशी कौरव मृत्युमुखी पडणार होते, कौरव हरणार होते युद्ध, त्यावेळेला दुर्योधनाच्या सांगण्यावरून कर्णाने काय केलं, ती शक्ती होती ती शक्तीने घटोत्कचावरती प्रहार केला आणि घटोत्कच त्या युद्धामध्ये धारातीर्थी पडला. त्यानंतर हा जो इरावान होता, इरावान आणि अलंबूसचं त्यानंतर युद्ध चालू झालं होतं.
मग मला वाटतं हा इरावान हा त्या अलंबूसद्वारे मारला गेला होता. आणि त्याच्यानंतर आणखी एक अर्जुनाचा पुत्र होता, तो आपण पुढे जाऊन बघणार आहोत. त्याने त्या अलंबूसचा वध केला होता. बघूया, तो आता पुढे असणार आहे त्याची कथा. तो चित्रांगदेचा पुत्र होता, त्याचं नाव तुम्हाला सांगतो. अलंबूस हा कोण होता? जो बकासूरचा भाऊ होता. आणि भीमाने बकासूरला मारलं होतं ना, म्हणून अलंबूसने कौरवांची पार्टी जॉईन केली होती युद्धामध्ये. आणि या अलंबूसने या इरावानला मारलं होतं. मग तुम्हाला सांगितलं ते म्हणजे अर्जुन आणि ती उलुपीचा पुत्र इरावान याला त्या अलंबूसने मारलं होतं. हा, आणि बरोबर, त्यानंतर घटोत्कचाने त्या अलंबूसला मारलं होतं. आणि हा जो घटोत्कच आहे तो कर्णाद्वारे मारला गेला होता. अशा प्रकारे तो इतिहास आहे. पुन्हा सांगतो, हा जो अलंबूस आहे, उलुपी पुत्र, उलुपी आणि अर्जुनचा पुत्र, हा महाभारताच्या युद्धामध्ये याने सहभाग घेतला होता. आणि जो बकासुराचा भाऊ कोण, अलंबूस, हा बदला घेण्यासाठी कौरवांच्या सैन्यामध्ये होता. आणि या अलंबूसने इरावानला मारलं होतं. अर्जुन आणि उलुपीचा पुत्र इरावानला युद्धामध्ये त्याने मारून टाकलं होतं. म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी घटोत्कचने ते अलंबूसला मारून टाकलं होतं. आणि मग घटोत्कच हा एकच असा मोठा राक्षस बनला होता, जो कौरवांच्या सैन्याला नष्ट करत होता. मग कौरवांचे सैन्य नष्ट होऊन त्याच दिवशी कौरव हरणार होते, म्हणून दुर्योधनाच्या सांगण्यावरून कर्णाने इंद्राने दिलेली ती वासवी शक्ती घटोत्कचच्या अंगावरती सोडली आणि घटोत्कच त्या ठिकाणी धारातीर्थी पडला. तर हे काय सांगितलं, हा इरावानचं पुढे जाऊन हा जो इरावान होता त्याचा इतिहास सांगितला. मग त्या इरावानचा जन्म झाल्यानंतर जेव्हा अर्जुन जेव्हा गंगा तटावरती पुन्हा आले, आणि त्यानंतर तिकडे इरावानचा जन्म झाला. आणि अर्जुनाने सगळं ब्राह्मणांना सांगितलं की असं असं सगळं घडून आलं. आणि त्यानंतर अर्जुन त्या ठिकाणाहून ब्राह्मणांना घेऊन पुढच्या ठिकाणी गेले. हिरण्यबिंदू तीर्थात ते स्नान करायला गेले. बरोबर, त्या सगळे ब्राह्मण जे कोण आले होते त्यांना त्यांनी गायी दान केले. काही हजार गायींचं गोदान, म्हणजे गायी दान केले, म्हणजे गोदान केलं त्या ब्राह्मणांना. त्यांच्यासाठी आश्रम बांधून दिले अर्जुनाने. हिमालयातून खाली उतरले आणि पूर्व दिशेच्या ठिकाणी जाऊ लागले. त्यानंतर अनेक तीर्थे, त्याचप्रमाणे नैमिषारण्यात जी वाहणारी रमणीय नद्या आहेत, जसे की उत्पलिनी नदी, नंदा, अपरनंदा, यशस्विनी, कौशिकी, जी आज कोसी या नावाने ओळखली जाते नदी, महानदी, गया तीर्थ आणि गंगाजी इत्यादी त्यांनी दर्शन घेतले. अशा वेगवेगळे तीर्थ आश्रमांना बघत बघत ते पुढे पुढे जाऊ लागले आणि ब्राह्मणांना ते गोदान करू लागले. अंग, वंग, कलिंग इत्यादी देशांमध्ये ते फिरले आणि पवित्र तीर्थ आणि तिथली पवित्र तीर्थ आणि मंदिर होते, त्या सर्व पवित्र तीर्थ मंदिरांमध्ये ते जाऊ लागले. त्यानंतर ते समुद्राकडे गेले. अशा प्रकारे वर्णन आलेलं आहे. मग महेंद्र पर्वताचं दर्शन करून ते जेव्हा समुद्र किनाऱ्याला यात्रा करत होते आणि ते तिथून कुठे पोहोचले, मणिपूरमध्ये पोहोचले. आणि मणिपूर नरेश म्हणजे मणिपूरचा राजा, त्याच्याकडे ते गेले. आणि मणिपूरचे त्यावेळेचा राजा कोण होते? चित्रवाहन नावाचे राजा राज्य करत होते. आणि चित्रांगदा नावाची एक सुंदरी कन्या त्यांची होती. आणि अर्जुन तिला बघून तिच्या पडला प्रेमामध्ये. आणि अर्जुनाने त्या राजाकडे लग्नाची मागणी घातली.
तेव्हा त्या कन्येचे वडील म्हणजे ते चित्रांगद राजा, चित्रवाहन राजा, हा चित्रांगद नाही, चित्रवाहन राजा, आणि त्याच्या मुलीचं नाव चित्रांगदा. आणि मग ते चित्रवाहन राजा म्हणू लागले की तुम्ही बाबा कोण आहात, कुठून आलाय, तुमचं नाव काय, कोणाचे पुत्र आहात. तेव्हा अर्जुनाने उत्तर दिलं की मी पांडू आणि कुंती देवीचा पुत्र आहे, मला लोक धनंजय या नावाने ओळखतात. तेव्हा राजाने अर्जुनाला सांत्वना देत सांगितलं की आमच्या कुळामध्ये अगोदर खूप फार वर्षाकाळी प्रभंजन नावाचा एक प्रसिद्ध राजा होऊन गेले आहेत. मग त्या प्रभंजन राजांना काही संतान नव्हती, म्हणून त्यांनी संतान व्हावी म्हणून त्यांनी खूप मोठी कठोर तपस्या केली. आणि त्यांची तपस्या बघून पिनाकधारी देवादिदेव महादेव संतुष्ट केले. महादेवांना त्यांनी तपस्या करून संतुष्ट केले. आणि देवदेवेश्वर भगवान उमापती महादेव वरदान देत त्यांना बोलले की तुमच्या कुळामध्ये एकच संतान उत्पन्न होत जाईल, म्हणजे एका राजाला जास्तीत जास्त एकच संतान होणार, असं ते सांगू लागले. तेव्हापासून ते सांगतात आमच्या कुळामध्ये एकच संतान जन्माला येते, पण माझ्या पोटी संतान जी जन्माला आली ती स्त्री. यापुढे संतान जन्माला येत नाही, प्रत्येकाच्या पोटी एकच संतान जन्माला येते. माझ्या पोटी ही स्त्री जन्माला आली, म्हणून मी हिला आतापर्यंत पुत्रासमाने मानत आलेलो आहे. मग आता माझं हे राज्य पुढे कोण चालवणार असा मला ही इच्छा आहे. आता माझं राज्य पुढे कोण चालवणार अशी मला चिंता आहे. त्यामुळे मला एक वचन दे अर्जुनाकडून त्यांनी एक वचन मागितलं का, तर तुझा आणि चित्रांगदाचा जो पुत्र होईल तो तू आम्हाला दे आणि आमचं राज्य तो पुढे चालवेल. मणिपूर मधलं हे राज्य आहे त्याचा तो युवराज बनेल आणि मणिपूरचं हे माझं राज्य आहे ते पुढे चालवेल, असं मला वचन दे. आणि तर मी या लग्नासाठी तयार आहे आणि या शर्तनुसार या कन्येचा तू स्वीकार कर. तेव्हा अर्जुन म्हणाले ठीक आहे. आणि अर्जुन आता 12 वर्षाचा वनवास ना, मग अर्जुन 3 वर्षे तिथेच राहिले त्या मणिपूरमध्ये. आणि चित्रांगदाच्या गर्भातून जो अर्जुनाने पुत्र उत्पन्न केला आणि अर्जुन तिथून निघाले आणि त्या चित्रांगदाला त्यांनी वचन दिले की यापुढे जाऊन जेव्हा माझे भाऊ सम्राट युधिष्ठिर राजसू यज्ञ करणार आहेत त्यावेळी तू तिकडे ये, पुढे आपण तेव्हा भेटू, असं त्यांनी अर्जुनाने चित्रांगदाला सांगितलं. तर त्यानंतर अर्जुन पुढे गेले, दक्षिण समुद्राच्या तटावरती गेले आणि तिथे वेगवेगळी पुण्यमयी तीर्थे होती. आणि तेथे अर्जुनाने बघितलं की अशी 5 तीर्थे आहेत, त्या ठिकाणी ब्राह्मण जात नाहीयेत, लांबूनच नमस्कार करतात आणि वाट धरतात. त्या तीर्थांचे नाव होते अगस्त्य तीर्थ, सौभद्र तीर्थ, पौलोम तीर्थ आणि अश्वमेध यज्ञाचं फळ देणारं स्वच्छ असणारे कारंधम तीर्थ आणि भारद्वाज तीर्थ. अशा प्रकारे या 5 तीर्थांचं अर्जुनाने दर्शन घेतलं. आणि या 5 तीर्थांचं दर्शन घेतल्यानंतर अर्जुनाने विचारलं ब्राह्मणांना की तुम्ही ही जी तीर्थे आहेत त्यांना लांबूनच बघून का बरं जाता. तेव्हा ते म्हणाले की अरे या तीर्थांमध्ये, या पाण्यामध्ये मगरी राहतात. त्या मगरी काय करतात, जो कोणी त्या पाण्यामध्ये प्रवेश करतो त्याला त्या मगरी पकडतात, त्याचा पाय, आणि आतमध्ये ओढून घेऊन जातात आणि त्याला खातात त्या मगरी. म्हणून आम्ही इथून लांबूनच नमस्कार करतो, आम्ही पुढे जात नाही त्या तीर्थामध्ये. तेव्हा अर्जुन म्हणाले हो का. मग ते अर्जुन मुद्दाम म्हणून त्या नदीमध्ये गेला आणि त्या तीर्थामध्ये गेला. आणि ब्राह्मण सांगत होते अरे बाबा नको जाऊ तिकडे, पण अर्जुन ऐकला नाही. अर्जुन मुद्दाम म्हणून गेला आणि एक मगर आली हळूच आणि अर्जुनाचा तिने पाय पकडला. अर्जुन फडफडू लागला आणि आपली त्याने पूर्ण ताकद लावली आणि त्या मगरीलाच ओढत अर्जुन बाहेर घेऊन आला, पाण्याच्या बाहेर. आणि पाण्याच्या बाहेर ती मगरीला घेऊन आला तर त्या मगरीचं रूपांतर एका सुंदर अशा अप्सरेमध्ये रूपांतर झालं. आणि अर्जुन म्हणाला अरे तुला नक्की अशी काय होतीस, तुला हा शाप कसा काय मिळाला होता, तू मगर बनून का राहिली होतीस, कोणी तुला हा शाप दिला होता. मग ती म्हणाली, अप्सरा म्हणाली की मी वर्गा नावाची अप्सरा आहे, मी आणि माझ्या
4 मैत्रिणी, त्यांची तिने नावं सांगितली. बघूया इथे आलंय का. ती म्हणू लागली की मी वर्गा नावाची अप्सरा आहे, आम्ही कुबेरकडे राहतो आणि माझी 4 सखी आहेत आणि इच्छानुसार आम्ही कुठेही गमन करू शकतो, इच्छानुसार आम्ही कुठेही फिरू शकतो. आम्ही एक दिवस लोकपाल कुबेराच्या घरी जात होतो आणि त्यावेळेला आम्हाला मार्गात एक एक उत्तम व्रताचं पालन करणारे ब्राह्मण भेटले. ते तपस्येमध्ये लीन होते. मग आम्ही ठरवले की त्यांची कळ काढायची, म्हणून आम्ही विविध प्रकारची गाणी म्हणून आणि आभूषणांचे किंवा विविध वाद्यांचे आवाज काढून त्यांच्या तपस्येमध्ये विघ्न आणायचा प्रयत्न केला. पण ते ऋषीमुनी होते, ते अजिबात विचलित झाले नाहीत आणि मग जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी रागवून आम्हाला शाप दिला की तुम्ही मगरी बनून पडाल म्हणून तीर्थामध्ये. आणि त्यानंतर मी आणि माझ्या त्या 4 मैत्रिणी, त्यांची नावं काय, सौरभेयी, समीची, बुदबुदा आणि लता, ही 4ही जणी आम्ही त्या ब्राह्मणाच्या जवळ गेलो आणि माफी मागली की आम्हाला माफ करा, 100 वर्षापर्यंत पाण्यामध्ये मगरी बनण्याचा तुम्ही आम्हाला शाप दिलेला आहे, माफ करा, आमचं चुकलं. आम्ही उन्मत्त झालो होतो, रूप, यौवन आणि काम याने आम्ही उन्मत्त झालो होतो, आम्हाला गर्व झाला होता, त्यामुळे आम्ही असं आमच्याकडून अपराध घडला, आम्हाला माफ करा. असे वेगवेगळे अशा वेगवेगळ्या पद्धतीने ती माफी मागू लागली आणि ती म्हणू लागली की हे धर्मज्ञ म्हणजे धर्म जाणणाऱ्या ब्राह्मण असतात ते समस्त जीवांवरती मैत्रीभाव राखणारा असतो. समस्त जीवांवरती, समस्त प्राण्यांवरती मैत्रीभाव राखणारा ब्राह्मण असा म्हटला जातो. त्यामुळे तुम्ही हे कथन सत्य व्हायला पाहिजे. तुम्ही सुद्धा आमच्यावरती काय करा, कृपादृष्टी करा. श्रेष्ठ महात्मा शरणागत असतात, त्यांचे रक्षण करतात. आम्ही आता तुम्हाला शरण आलो, आमचं सुद्धा रक्षण करा, आमचा अपराध आहे तो क्षमा करा. तेव्हा ते शुभ कर्म करणारे ते ब्राह्मण म्हणू लागले की मी शत म्हटलंय, शत आणि शतसहस्त्र हे 2 अनंत संख्यावाचक आहेत, पण मी इथे शतसमाह म्हटलं आहे. ते संस्कृतात तेव्हा बोलायचे ना, म्हणून शतसमाह म्हणजे काय, 100 वर्षापर्यंत तुम्ही मगर बनून राहाल. शतशब्द 100 वर्ष के परिणाम का वाचक है. आणि त्यानंतर जेव्हा कोणतरी श्रेष्ठ महापुरुष तुम्हाला पाण्यातून बाहेर ओढून काढील तेव्हा तुम्ही तुमचं जे आताच अप्सरेचं जे दिव्य स्वरूप आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. आणि मी हे जे काय बोललोय ते खरे होणार, कारण मी कधी हसता सुद्धा मी कधी खोटं बोलत नाही, असं ते ब्राह्मण म्हणू लागले. आणि तुमचा उद्धार झाल्यानंतर हे जे तीर्थे आहेत ते काय नारी तीर्थ या नावाने विख्यात होतील. आणि जे मनीषी पुरुष आहेत त्यांना सुद्धा पवित्र करणारे ही तीर्थ बनतील. मनीषी पुरुषांना सुद्धा पवित्र करणारे ही तीर्थ बनतील. मग ती वर्गा म्हणू लागली की हे अर्जुन, त्यानंतर हे भरतकुळात जन्मलेले अर्जुन, त्यानंतर त्या ब्राह्मणाला प्रणाम केला, आम्ही प्रदक्षिणा केली आणि आम्ही ठरवलं की कुठल्या तीर्थामध्ये राहायचं. मग आम्ही ही जी 5 तीर्थे आहेत ती निवडली आणि इथे आम्ही मगर बनून इतकी वर्ष राहत होतो. तर एक दिवस देवर्षी नारद मुनींचं आम्हाला दर्शन झालं आणि त्या अमित तेजस्वी, अमित म्हणजे का, कधीही मित म्हणजे सीमा असणार, अमित म्हणजे अमर्यादित. मग अमर्यादित तेजस्वी असणाऱ्या अमित तेजस्वी देवर्षी नारद मुनींना बघून आम्हाला खूप आनंद झाला आणि त्यांना प्रणाम करून आम्ही लाजेने आपलं मस्तक आहे ते झुकवलं. आणि त्यांनी आमच्या दुःखाचं कारण विचारलं तर आम्ही त्यांना सगळं काही जे होतं जसं घडलं ते सगळं सांगितलं. त्यानंतर नारद मुनी म्हणाले की दक्षिण समुद्राच्या जवळ 5 तीर्थे आहेत जी परम पुण्यजनक आहेत, म्हणजे खूप पुण्य देणारी आहेत आणि अत्यंत रमणीय सुद्धा आहेत. तर तुम्ही त्या ठिकाणी जा, उशीर करू नका. आणि त्या ठिकाणी जो पुरुषांमध्ये श्रेष्ठ पुरुष व्याघ्र असा शुद्धात्मा पांडुकुमार धनंजय शीघ्र त्या ठिकाणी येणार आहे आणि तुम्हाला या दुःखापासून कायमचा सोडवणार आहे. याच्यात संशय बाळगू नका. तो वीर अर्जुन
तेव्हा ती वर्गा म्हणाली, नारदजी, अरे वीर अर्जुना, नारद मुनींचं हे वचन ऐकून आम्ही सर्वजण सखी इथे या तीर्थांमध्ये आलो. आणि खरोखरच जसं नारदांनी सांगितलं, अनघ, अनघ म्हणजे काय? अनघ म्हणजे निष्पापी असा याचा अर्थ आहे. आणि खरोखरच आज नारदांनी सांगितलं ते खरं झालं, तुम्ही मला या शापातून मुक्त केला. त्याचप्रमाणे माझ्या अजून 4 मैत्रिणी होत्या, अप्सरा आहेत, त्या सुद्धा त्या त्या तीर्थांमध्ये अजून ते मगरच बनून राहिलेल्या आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही या शापापासून मुक्त करा. मग अर्जुनाने त्यांना सुद्धा त्या शापापासून मुक्त केलं. आणि त्या 5ही अप्सरांनी आपलं मूळ स्वरूप धारण केलं, पूर्व स्वरूपात त्या आल्या. आणि अर्जुनाने त्या अप्सरांना निरोप दिला. आणि अर्जुन आता पुन्हा कुठे आले? मणिपूरमध्ये आले आणि चित्रांगदाला मिळाले. चित्रांगदा म्हणजे कोण? ती कन्या, राजपुत्री, चित्रवाहन राजाची कन्या. चित्रांगदाकडे आले आणि बघतात तर काय, तिथे तिला मुलगा झाला होता. त्याचं नाव काय? बभ्रुवाहन. बभ्रुवाहन हे त्याचं नाव. आणि त्याला बघून अर्जुन चित्रवाहन राजाला म्हणाले, हा जो बभ्रुवाहन आहे त्याला तुमच्याकडेच ठेवा, ज्याने मी तुमच्या ऋणातून मुक्त होईन, हा तुमचा राज्य सांभाळेल. आणि पांडुकुमार त्या चित्रांगदाला म्हणाले की प्रिये, तुझं कल्याण हो, तू इथेच राहा आणि बभ्रुवाहनचे पालन पोषण कर, म्हणजे त्या लहान मुलाचं पालन पोषण कर, बाळाचं पालन पोषण कर. जेव्हा यथासमय, जेव्हा वेळ येईल, असा एक वेळ येईल जेव्हा आमच्या इंद्रप्रस्थात येऊन माझ्या निवासस्थान आमच्या इंद्रप्रस्थामध्ये येऊन तू खूप सुखाने राहशील. आणि तिथे येऊन माता कुंती, युधिष्ठिर, भीमसेन, माझे छोटे भाऊ नकुल, सहदेव तथा अन्य बंधू बांधव या सर्वांना तुला बघता येईल. त्यामुळे हे आनंदी ते इंद्रप्रस्थात माझ्या समस्त बंधू बांधवांबरोबर मिळून तू खूप सुखात राहणार. त्यामुळे सदा धर्म पर स्थित रहने वाले सत्यवादी कुंती नंदन महाराज युधिष्ठिर सारी पृथ्वी को जीतकर राजसूय यज्ञ करेंगे. म्हणजे सतत धर्मामध्ये स्थित राहणारे माझे भाऊ, मोठे भाऊ कोण? महाराज युधिष्ठिर संपूर्ण पृथ्वीला जिंकून राजसूय यज्ञ करणार आहेत. आणि त्यावेळेला या भूमंडळातले सगळे राजा तिथे येणार आहेत आणि खूप रत्नांची तिथे आम्हाला भेट करणार आहेत. तेव्हा चित्रवाहन राजा सुद्धा येणार आहे, तुझे वडील सुद्धा येणार आहेत. त्यावेळेला चित्रवाहन राजांबरोबर, तुझ्या वडिलांबरोबर तू सुद्धा तिथे राजसूय यज्ञाला ये आणि या मुलाला सुद्धा घेऊन ये. त्याच वेळेला आपण पुढे भेटू. त्यामुळे आता रडत राहू नकोस, त्यावेळेला आपण भेटणार आहोत असं अर्जुनाने तिला सांगितलं. आणि पुढे हेही सांगितलं, बभ्रुवाहन के नाम से मेरा प्राण ही इस भूतल पर विद्यमान है. म्हणजे बभ्रुवाहन या नावाने माझा प्राणच या भूतलावरती विद्यमान आहे असं समज. या पुत्राचं भरण पोषण कर. हा तुमच्या वंशाला, म्हणजे तुझ्या वडिलांच्या वंशाला पुढे वाढवणारा हा पुरुष रत्न आहे. हा धर्मतः चित्रवाहनाचाच पुत्र आहे असं समज. म्हणजे चित्रवाहन राजाचाच वंश वाढवणारा राजा आहे असं समज. फक्त शरीराने तो माझ्यापासून उत्पन्न झालेला आहे. आणि अशा या पुत्राचं तू पालन कर. सती साध्वी प्रिये, माझ्या वियोगामुळे तू संतप्त होऊ नकोस. आम्ही परत भेटूया राजसूय यज्ञाच्या वेळी आणि मग तेव्हापासून तू इंद्रप्रस्थालाच आमच्या बरोबर राहा असे सांगून तिथून अर्जुन होते ते कुठे गेले? गोकर्ण तीर्थक्षेत्रावरती गेले. म्हणजे गोकर्ण तीर्थक्षेत्राच्या दिशेने जाऊ लागले. जो भगवान शंकराचा आदिस्थान आहे गोकर्ण तीर्थक्षेत्र. आणि त्या गोकर्ण तीर्थक्षेत्राचे त्या गोकर्ण रूपी लिंग आहे, त्याचं दर्शन घेऊनच माणूस मुक्त होतो. म्हणजे त्याच्या सगळ्या पापांचा क्षय होतो आणि त्याचं फक्त दर्शनच आहे ते मोक्ष देणारे आहे. इतकं ते पवित्र तीर्थक्षेत्र आहे गोकर्ण तीर्थक्षेत्र असं महाभारतात म्हटलं आहे. पापी मनुष्य सुद्धा तिथे जाऊन निर्भय पद प्राप्त करतो. आणि अर्जुन आता या दिशेने जवळून येत आहे हे समजल्यानंतर कृष्णाला वाटलं की आता कृष्णाला ही बातमी लागली की अर्जुन या दिशेने आता जाणार आहे. मग भगवान कृष्ण त्या ठिकाणी अर्जुनाला भेटायला गेले.
आणि प्रभास तीर्थक्षेत्राच्या तिथे जेव्हा अर्जुन आला होता तेव्हा भगवान कृष्णांनी त्याला बघितलं, दोघांनी एकमेकांना बघितलं आणि दोघेही एकमेकांना भेटले, एकमेकांना त्यांनी मिठी मारली. आणि इथे म्हटलंय महाभारतामध्ये, आस्था प्रिय सखा यौ तो नरनारायण वृषी, ये साक्षात नरनारायण ऋषी वन में एक स्थान पर बैठ गए. म्हणजे इथे कृष्ण आणि अर्जुन जेव्हा एकत्र येतात तेव्हा पुन्हा पुन्हा नरनारायण नरनारायण असा उल्लेख आलेला आहे. हा नरनारायण म्हणजे कोण हे तुम्हाला मी गेल्या भागामध्ये सांगितलं होतं. कृष्ण आणि अर्जुन आहेत, अर्जुन आणि कृष्ण हे नरनारायण या नावाने का ओळखले जातात ते. तर भगवान वासुदेवने अर्जुनचे म्हणजे भगवान कृष्णाने अर्जुनाला त्याच्या जीवनचर्येविषयी विचारलं की बाबा तू आता तीर्थ असे ब्राह्मणाचे वेश धारण करून तू तीर्थांमध्ये का विचरण करतो आहेस, काय झालं. मग अर्जुनाने जो काही घडलं होता वृत्तांत जसाच्या तसा सगळं काही सांगितलं. मग कृष्ण म्हणाले, हा अशी गोष्ट आहे का. आणि त्यानंतर कृष्ण आणि अर्जुन प्रभास क्षेत्रामध्ये आपल्या इच्छेनुसार जिकडे तिकडे फिरू लागले. रैवत पर्वतावरती गेले, रात्रीचे तिथेच थांबले आणि भगवान कृष्णाच्या आज्ञेने एका सेवकाने पहिलंच तिथे जाऊन त्या पर्वताला सजवून ठेवलं होतं, तिथे जेवणाची व्यवस्था केली होती. त्यानंतर भगवान कृष्णाच्या आज्ञेने तिथेच एक कार्यक्रम ठेवले होते, नाचण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्यानंतर वेगवेगळे उपहार तिथे होते, त्या उपहारांनी भगवान कृष्णांनी अर्जुनाला सन्मानित केलं. आणि तिथे दिव्य शय्या सुद्धा होती, खाट सुद्धा, सगळी झोपायची आणि व्यवस्था त्या ठिकाणी केली होती. तिथे अर्जुन झोपले आणि झोपता झोपता अर्जुन भगवान कृष्णाला सांगू लागले की मी कुठे कुठे फिरून आलो, तिथे वेगवेगळी तीर्थक्षेत्रे कशी आहेत, तिथे पाण्याचे कुंड कसे आहेत, पर्वते कशी आहेत, नदी कशी आहेत वगैरे वर्णन करू लागले. विचित्र विचित्र ज्या गोष्टी होत्या त्या सांगू लागले तीर्थक्षेत्रांच्या. आणि अशा प्रकारे गोष्टी मारता मारता अर्जुन त्या सुखदायिनी शय्यावरती झोपले. आणि प्रातः काळाला ते उठले तेव्हा मधुर गीत त्यांच्या कानी पडलं, विणाचं मधुर ध्वनी त्यांच्या कानी पडले, जी स्तुती त्यांच्या कानी पडली, मंगल पाठाचे जे शब्द आहेत ते त्यांच्या कानी पडले आणि त्यांची झोपेतून ते जागे झाले. आणि त्यानंतर श्री कृष्ण द्वारा अभिनंदित हो उनके साथ उस सुवर्णमय रथ पर जाकर द्वारकापुरी को गए. मग सुवर्णमय रथ होतं, त्याच्यावर बसून ते कुठे गेले, द्वारकापुरीकडे गेले. मग कृष्ण आणि अर्जुन हे द्वारकापुरीमध्ये आले ते बघून सगळे लोक तिथे बघायला आले. आणि अर्जुनाला बघण्यासाठी इथे उल्लेख आलेला आहे की द्वारकावासी मनुष्य लाखांची संख्यामध्ये एकत्र येऊन अर्जुनाला बघायला आले होते त्या ठिकाणी. अर्जुनाचा पराक्रम बऱ्याच जणांनी ऐकला होता. म्हणजे जिथून अर्जुनाचं दर्शन होईल त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शेकडो हजारो स्त्रिया डोळे लावून उभी होती. जहां से अर्जुन का दर्शन हो सके ऐसे स्थानों पर सैकड़ों हजारों स्त्रियां आंख लगाए खड़ी थी तथा भोज वृष्णी और अंधक वंश के पुरुषों की बहुत बड़ी भीड़ एकत्र हो गई थी. मग अर्जुनाबद्दल बऱ्याच जणांनी ऐकलं होतं की अर्जुनाचा पराक्रम असा आहे. लहान असल्यापासून द्रोणाचार्यांचा आवडता शिष्य, त्याने लहानपणापासूनच असे पराक्रम दाखवलेले आहेत. पोपटाची गोष्ट, त्या मगरीची गोष्ट, त्या मगरीपासून द्रोणाचार्यांना त्याने वाचवलं. हे सगळे अर्जुनाचे बालपणापासूनचे सगळे पराक्रम लोकांना समजले होते. आणि गायीचं अर्जुनाने कसं रक्षण केलं, त्या तस्करांना कसं मारलं, कसायांना कसं मारलं, असे अर्जुनाचे खूप पराक्रम लोकांनी ऐकले होते. म्हणून द्वारकेमधल्या शेकडो हजारो स्त्रिया अशा ठिकाणी उभ्या राहिल्या उंचावरती की जणू तिथून अर्जुन स्पष्ट दिसला पाहिजे. तथा भोजवंशी, वृष्णीवंशी आणि अंधक वंशाचे खूप पुरुष सुद्धा तिथे गर्दी करून अर्जुनला बघायला एकत्र झाले. लाखो अशी माणसं एकत्र झाली असा इथे उल्लेख आहे. शतसहस्त्र, शत म्हणजे 100, सहस्त्र म्हणजे 1000, 100 गुणिले 1000 किती, 1,00,000 असं. आणि त्या सर्वांनी कृष्ण अर्जुनाचा काय केला, आदर सत्कार केला. आणि त्यापैकी जे मोठे मनुष्य होते त्यांचा अर्जुन पाया पडला आणि आपल्या वयाचे आहे त्यांना अर्जुनाने मिठी मारली आणि जे आपल्यापेक्षा छोटे होते त्यांना आशीर्वाद दिले. आणि जे द्वारकेमध्ये जे भवन होती, रमणीय भवन, त्यामध्ये अर्जुन रात्रीचे कृष्णाबरोबर झोपायचे. आणि रोज मगाशी जसे
तीर्थक्षेत्रामध्ये काय काय बघितलं ते चित्र विचित्र कथा सांगायचे. त्या पद्धतीने अर्जुन कृष्णाला चित्र विचित्र कथा सांगायचे. आणि त्यानंतर एक त्या भोजवंशी, अंधकवंशी, वृष्णीवंशी त्या सगळ्या लोकांचा एक उत्सव होता रैवतक पर्वतावरती. आणि त्या रैवतक पर्वतावरती कृष्ण आणि अर्जुन सुद्धा त्या ठिकाणी गेले होते. आणि तिथे कृष्णा आणि कृष्णाचा आणखी एक सख्खा भाऊ आहे ज्याचा जन्म नंतर झाला होता वसुदेव देवकीला कारावासातून सोडवल्यानंतर. त्याचं नाव होतं सायण म्हणून नाव होतं त्याचं. तर सायण आणि कृष्णा यांची सख्खी बहीण नंतर तिचा जन्म झाला ती म्हणजे कोण? सुभद्रा. ती सुभद्रा त्यावेळेला आपल्या मैत्रिणींबरोबर दासींबरोबर त्या ठिकाणी आली होती. आणि अर्जुनाने त्यावेळेला तिला बघितलं. मग इथे भरपूर उल्लेख आलेला आहे द्वारकापुरीमध्ये कशी कशी लोक तिथे आली होती तो उत्सव करायला. जे महाराज उग्रसेन होते ते आले होते. त्यानंतर कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न, सांब हे सुद्धा दिव्य माळा धारण करून आले होते. देवतेंप्रमाणे विहार करत होते असा भरपूर उल्लेख आलेला आहे. मग जेव्हा वसुदेवाची सुंदरी पुत्री सुभद्रा शृंगार करून सुसज्जित होऊन आपल्या सखीयांबरोबर आपल्या सखींनी घेरली जाऊन त्या ठिकाणी आली आणि त्यावेळी तिथे फिरत असणाऱ्या कृष्णा आणि अर्जुनाने तिला बघितलं. मग तिला बघून, सुभद्रेला बघून अर्जुनाच्या हृदयामध्ये कामाग्नी प्रज्वलित झाला आणि अर्जुनाचे चित्त त्या सुभद्रेच्या चिंतनातच एकाग्र झाले. आणि भगवान कृष्णाने अर्जुनाच्या या मनोदशेला मापले आणि भगवान कृष्ण हसत हसत म्हणू लागले, अरे भरत वंशात जन्मलेला अर्जुना, काय जो वनवासीचे मन म्हणजे वनवासाचे मन हे अशा प्रकारे कधी कामवासनेने उन्मथित होते काय? जो वनवासी आहे तो कधी असा काय प्रेमात पडतो काय? असं बघून भगवान कृष्ण हसू लागले. आणि त्यानंतर आणि ते म्हणू लागले, बघतोय तो अर्जुनाचं काय आपल्याकडे लक्ष नाहीये. ते बघून कृष्ण पुढे म्हणू लागले, अरे कुंती नंदन, ही माझी आणि सारण हा नाव कृष्णाच्या सख्या भावाचं. मग तुम्हाला सयाण सांगितलं, सारण नाव त्याचं. तर भगवान कृष्ण सांगू लागले की माझी आणि सारणची ही सख्खी बहीण आहे सुभद्रा, तुझं कल्याण होऊ दे. हिचं नाव सुभद्रा आहे. माझ्या वडिलांची ही अत्यंत लाडकी कन्या आहे. आणि जर तुझा विचार असा आहे की हिच्याशी लग्न करायचं, विवाह करायचा, तर मी स्वतः माझ्या वडिलांना असं सांगेन. तेव्हा अर्जुन म्हणाला की ही वसुदेवांची पुत्री असेल आणि तुझी जर बहीण असेल आणि अनुपम रूपाने सुद्धा संपन्न आहे, तर मला विचारतोस वनवासाचे मन काय कधी प्रेमात पडते का? तर ही आहेत तर इतकी सुंदर, तर कोणाचं मन ही मोहणार नाही, असं अर्जुन म्हणाला. हे वृष्णीकुळातली कुमारी तुमची बहीण ही सुभद्रा ही माझी राणी बनली पाहिजे असा माझा निश्चय आहे. आणि हे माझे मनोरथ आहे ते पूर्ण झालं पाहिजे. त्यामुळे हे जनार्दन, मी हिला कसा काय प्राप्त करू शकतो याचा मला उपाय सांगा. तसं जर हे माणूस जेवढे प्रयत्न करू शकते, म्हणजे मनुष्यद्वारा केलेल्या प्रयत्नांनी हे जर शक्य होत असेल तर मी ते सर्व प्रयत्न मी अवश्य करेन. यदि मनुष्य के द्वारा कर सकने योग्य होगा तो वह सारा प्रयत्न मैं अवश्य करूंगा. वासुदेव, आता वसुदेव म्हणजे कोण? कृष्णाचे वडील. आणि वासुदेव म्हणजे कोण? कृष्ण. लक्षात ठेवा, एका कान्याचा फरक आहे. तर भगवान कृष्ण म्हणाले, अरे नरश्रेष्ठ पार्थ, क्षत्रियांच्या विवाहाचा एक स्वयंवर हा एक प्रकार आहे आणि दुसरा आहे तो गांधर्व विवाह, हा सुद्धा एक सांगितला गेलेला आहे. स्वयंवर मध्ये कसं की स्त्रियांचं मन कसं असतं, चंचल असतं. त्यामुळे ते कोणाला वरमाळा घालतील हे काही सांगता येत नाही. आणि दुसरा असतो तो गांधर्व विवाह, ज्यामध्ये बळपूर्वक कन्येचं हरण करतो जो क्षत्रिय असतो तो. मग असं प्रकारे धर्मज्ञ पुरुषांचे मत आहे, हे दोन विवाह क्षत्रियांमध्ये उत्तम मानले जातात. तर त्यामुळे अर्जुन, तू काय कर, हिचं बलपूर्वक हरण कर. कोण जाणता है, म्हणजे कोण जाणतो की स्वयंवरामध्ये ही चुकून कोणाला दुसऱ्या चुकून कशाला? स्वयंवरामध्ये समजा स्त्रियांचं मन कसं
हे असल्यामुळे, चंचल असल्यामुळे दुसऱ्याला जर तिने वरण केलं तर, वरमाला दुसऱ्याला घातली तर, मग तब अर्जुन और श्री कृष्ण ने कर्तव्य का निश्चय करके कुछ दूसरे शीघ्रगामी पुरुषों को इंद्रप्रस्थ में धर्मराज युधिष्ठिर के पास भेजा. आणि मग त्याने अर्जुन आणि कृष्णाने असा निश्चय केला. मग अर्जुन म्हणाला की मी स्वतंत्र नाही आहे, मी आधी माझ्या भावाला विचारतो. आणि मोठ्या भावाला विचारले गेले. आणि जसं त्याने उलुपीला सांगितलं होतं की मी स्वतंत्र नाही, मग उलुपीने त्याला धर्मपूर्वक वाक्य सांगितली आणि तिने सांगितलं की याच्यात तुम्हाला काय पाप लागणार नाही. पण इथे अर्जुनाला पुन्हा कसं तरी वाटू लागलं आणि अर्जुनाने श्रीकृष्णाच्या संमतीने तिथे काही आपले दूत पाठवले धर्मराज युधिष्ठिरकडे आणि त्यांना सगळं काही सांगितलं, याची मला संमती द्या. त्या सम्राट युधिष्ठिर हे ऐकून खूप खुश झाले. भीमसेन सुद्धा खुश झाला, नकुल सहदेव सुद्धा खुश झाले आणि त्यांनी अनुमती दिली. आणि त्यानंतर तिथल्या एका रैवतक पर्वतावरती त्यानंतर भगवान कृष्णाने काय केलं की अर्जुनाला आपला रथ दिला. आणि जे घोडे होते ते जुंपले त्या रथाला. आणि भगवान कृष्णाचे जे सारथी होते, दारुक नावाचे सारथी, त्यांना सांगितलं की हा जो रथ आहे तो अर्जुनाला द्या. आणि कृष्णाची त्यांनी सल्ला घेतला की पुढे काय करायला पाहिजे ते सगळे सांगा. तेव्हा भगवान कृष्णाने सांगितलं त्या सुभद्रा कुठे येणार? गिरिराज रैवत नावाचं पर्वत आहे, तिथे देवतांची पूजा करण्यासाठी सुभद्रा येणार. ब्राह्मणांचं त्या ठिकाणी स्वस्ती वाचन असणार आणि ते झाल्यानंतर पर्वताची परिक्रमा पूर्ण करून ती सुभद्रा द्वारकेकडे परत येणार. आणि असं हे सांगितलं. आणि त्यानुसार अर्जुनाने तिथे बघितलं की सुभद्रा आहे ती पर्वताची परिक्रमा करत आहे. मग अर्जुन तिथे धावत गेले आणि जी सर्वांग सुंदरी सुभद्रा होती तिला बळपूर्वक त्यांनी रथावरती बसवलं आणि ते त्या सुभद्रेला त्या रथावरती घेऊन त्या सुवर्णमय रथाद्वारे आपल्या नगरकडे पळू लागले. आणि हे सगळ्या सैनिकांनी बघितलं आणि ते सगळेजण द्वारकापुरीमध्ये गेले आणि सगळ्यांना सांगितलं की असं असं घडलं, त्या अर्जुन सुभद्रेला पळवून घेऊन गेला. आणि हे सगळे ऐकून जे तिथले जे सगळे अंधकवंशी, भोजवंशी, वृष्णीवंशी हे सगळे क्षुब्ध झाले. त्यांनी आपलं खाणं पिणं तसंच टाकलं आणि धावू लागले इकडे तिकडे. चला चला, कोण कोण सांगतो, अरे चल आपल्या सारथ्याला सांगतो, लवकर घोडे झोप, त्या बघूया अर्जुनाला असं मारूया तसं मारूया, असे ठरवू लागले. आणि त्या सर्वांनी ठरवलं की आता करायचं काय, तर चला अर्जुनाला आपण आता मारायचं, अर्जुनाला सोडायचं नाही. आणि ते सांगू लागले उतावळीपणाने त्या आपापल्या सारथ्याला, जल्दी रथ जोतो, फौरन प्रास ले जाओ, धनुष तथा बहुमल्य एवं विशाल कवच लाव. म्हणजे मोठी चला धनुष्य आणि माझा कवच आणून द्या, लवकर रथ जोता, लगेच इथे या, असे ते सगळे सांगू लागले. आणि ते रथाने सुसज्ज होऊन तिकडे अर्जुनाची पाठ पकडायला, म्हणजे अर्जुनाला मारायला तिथे जाणार होते. आणि तिकडे बलराम आणि तिकडे गौरवर्ण कैलास पर्वताच्या शिखराप्रमाणे गौरवर्ण गोरे गोरे पान असलेल्या आणि निळे वस्त्र धारण करणाऱ्या, वनमाला धारण करणाऱ्या बलरामांनी हे सर्व पाहिलं. आणि ते बलराम त्या सर्व यादवांना अशा प्रकारे बोलले. काय बोलले? अरे मूर्खांनो, कुठे तुम्ही चाललाय? भगवान श्रीकृष्ण तिथे गपचूप बसलेले आहेत, चुपचाप बसलेले आहेत, आणि तुम्ही काय करता? आणि त्यांची आज्ञा तर घ्या. त्यांचा अभिप्राय घेतल्याशिवाय तुम्ही कुपित होऊन का बसला आहात? त्यामुळे तुम्ही ही जी काही गर्जना करता ती व्यर्थ आहे. सगळ्यात पहिले तुम्ही परम बुद्धिमान श्रीकृष्ण आहे त्याच्याकडे जा आणि त्यांना आपला अभिप्राय सांगा. तदनंतर जे कार्य तुम्हाला उचित वाटते ते कार्य तुम्ही करा. त्यामुळे आळस सोडून मी जे काही सांगतो त्याचं पालन करा. आणि सर्व यादव गप झाले आणि म्हणू लागले, हो बरोबर आहे, जे काही आम्हाला बलरामांनी सांगितलं ते बरोबर आहे. आणि ते सगळे तिथे गेले कृष्णाकडे. तेव्हा बलराम
भगवान कृष्णाला म्हणाले, अरे जनार्दन, अरे हे सगळं काय होतंय तर तू बघतोस आणि मौन काय बसून राहिलेला आहेस? अरे अच्युत, तुझ्या संतोषासाठी आम्ही सर्वांनी अर्जुनाचा एवढा सत्कार केला, म्हणजे तू सांगितलं म्हणून आम्ही अर्जुनाचा एवढा सत्कार केला, पण तो खोटी बुद्धीवाला अर्जुन जो कुळांगार आहे, ह्या सत्काराला पात्रच नव्हता. तो आपल्याला कुलीन मांडणार असा कोण मनुष्य आहे जो ज्या जेवणामध्ये ज्या ताटात तो जेवला त्याच ताटाला त्याने छेद केला? संबंध की इच्छा रखते हुए कौन ऐसा कल्याणकामी पुरुष होगा जो पहले के उपकार को मानते हुए ऐसा दुस्साहसपूर्ण कार्य करे? उसने हम लोगों का अपमान और केशव का अनादर करके आज बलपूर्वक सुभद्रा का हरण किया है, जो उसके लिए अपनी मृत्यू के समान है. त्याने आमचा सर्वांचा अपमान केलेला आहे, त्याचप्रमाणे हे कृष्णा, त्याने तुझा सुद्धा अनादर केलेला आहे आणि जबरदस्तीने त्याने सुभद्राचं अपहरण केलेलं आहे. जो आपल्यासाठी अशा प्रकारे हे आपल्यासाठी अपयशाच्या समाने आहे. हे गोविंद, ज्याप्रमाणे सर्प कोणी आपल्यावर लाच मारलेली सहन करत नाही, तो उलट त्याच्यावरती परत हल्ला करतो, त्या पद्धतीने आम्ही सुद्धा हे काही अर्जुनाने काही केले ते सहन करणार नाही. जणू काही अर्जुनाने माझ्या डोक्यावरच पाय ठेवला आहे असं मी मानतो आणि अर्जुनाचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. अर्जुनाचा हा अन्याय, अर्जुनाने केलेला हा अन्याय माझ्यासाठी सर्वथा असह्य आहे. आज मी एकटा या संपूर्ण पृथ्वीला कुरुवंशीयांपासून विहीन करून टाकणार आहे. आणि मेघ म्हणजे ढग आणि दुदुंबी यांच्या गंभीर मेघ और दुदुंबी गंभीर ध्वनि के समान बलराम जी वैसी गर्जना सुनकर उस समय भोज वृष्णि और अंधक वंश के समस्त वीरों ने उनका अनुसरण किया. म्हणजे ढग जसे गडगडतात, दुदुंबी जशी वाजते, त्याप्रमाणे गंभीर ध्वनी समान बलराम तशी गर्जना करू लागले आणि ती गर्जना ऐकून सगळे भोजवंशी, वृष्णीवंशी, अंधकवंशी हे सुद्धा जे काय बलराम डायलॉग मारत होते ते डायलॉग मारत लागले. होय होय, आम्ही सुद्धा तेच करणार. तेव्हा हे जन्मेजय, त्यावेळी वृष्णीवंशीयांनी आपापले पराक्रमानुसार तुझ्या आजोबांचा अर्जुनाचा बदला घेण्यासाठी जे काय बलराम जे बोलत होते तेच पुन्हा 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 आपल्या मुखातून तेच उद्गार काढले. तेव्हा भगवान वासुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण धर्म आणि अर्थाने युक्त जे काय वचन बोलले ते ऐक. मग भगवान बोलले, गुडाकेश अर्जुनाने. गुडाकेश म्हणजे काय? ज्याने निद्रावरती विजय मिळवलेला आहे, म्हणजे जो लहानपणी झोपायचं सोडून काय करायचा, लहानपणी मध्यरात्रीच्या नंतर सुद्धा काळोखामध्ये धनुर्विद्येची प्रॅक्टिस करायचा, म्हणजे त्यांनी निद्रेवरती सुद्धा विजय मिळवलेला आहे, म्हणून त्याला गुडाकेश म्हणतात. भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान कृष्ण अर्जुनाला बोलताना ऋषिकेश म्हणतात, म्हणजे ज्यांनी इंद्रियांवर नियंत्रण मिळवलेलं आहे. गुडाकेश सुद्धा त्याला म्हणतात. तर भगवान कृष्ण आता सर्वांना सांगू लागले आणि बलरामाला उद्देशून सांगू लागले, निद्रा विजयी अर्जुन ने इस कुल का अपमान नहीं किया. अरे तुम्ही काय बोलता, त्यांनी आमचा अपमान केला? अरे निद्रा विजयीच्या अर्जुनाने आमचा अपमान केलेला नाही, उलट आमचा सन्मानच केला आहे, याच्यात संशय नाही. अरे पांडुपुत्र अर्जुन हे जाणतात की सात्वत वंशाचे आम्ही जे काही लोक आहोत, आम्ही धनासाठी लोभी नाही आहोत. मग सुभद्रेला घेऊन जाऊन त्या बदल्यात आम्हाला काहीतरी धन देणे हे त्याला बरोबर वाटले नसणार, म्हणून त्याने अशा प्रकारे सुभद्रेचं अपहरण केले असणार, कारण आम्ही तर धनासाठी लोभी नाही आहोत म्हणून. त्याचप्रमाणे पांडुपुत्राने अर्जुनाने असा सुद्धा विचार केला असणार की स्वयंवर जर ठेवलं तर स्वयंवर कोणाला नक्की हार घालेले सांगता येत नाही, कारण स्त्रियांचं मन चंचल असतं. त्यामुळे अर्जुनाने तसा निर्णय घेतला असणार. आणि असा कोणता पुरुष असणार जो पशुप्रमाणे पराक्रम शून्य होऊन कन्यादान होते की नाही त्याची वाट बघत बसणार? एकतर तो पराक्रमी अर्जुन आहे. आणि या पृथ्वी तलावर असा कोण अधम पुरुष असणार जो धन देऊन दुसऱ्याच्या मुलीला आपल्याकडे आणणार, धनाच्या बदल्यात स्त्रीचा स्वीकार करणार, असा दुसरा कोण अधम पुरुष असणार? म्हणजे इथे या श्लोकामधून, या वाक्यामधून एक शिकवण मिळते, जे भगवान कृष्ण बोलले की धन देऊन जे काय करतात, धनाच्या बदल्यात स्त्रीला घेतात, म्हणजे लग्न करताना जे धन देतात ते काय झाले, त्यांना अधम पुरुष म्हटले गेलेले आहे. धनाच्या बदल्यात जे स्त्री घेतात, म्हणजे स्त्रीची धनाशी हे करतात, तुलना करतात, त्यांना अधम पुरुष इथे म्हटलं आहे. या पृथ्वी तलावरती कोण असा अधम पुरुष असणार जो धन घेऊन आपल्या संतानाला म्हणजे आपल्या मुलीला जो विकणार?
मग अशा पुरुषांना अधम म्हटलं आहे भगवान श्रीकृष्णांनी. इस पृथ्वी तल पर ऐसा कौन अधम पुरुष होगा जो धन लेकर अपनी संतान को बेचेगा. मग हा विचार करून अर्जुनाने काय केलं, तिचं अपहरण केलं. त्यामुळे हे बलराम माझा असा विश्वास आहे की हे जे काही दोष होते या दोषांवरती त्या कुंतीपुत्राने दृष्टिपात केला, यांचा विचार केला आणि त्यांनी क्षत्रिय धर्मानुसारच त्याने बलपूर्वक कन्याचं अपहरण केलेलं आहे. मेरी समझ में यह संबंध बहुत उचित आहे. मला तरी बाबा योग्य वाटतंय. सुभद्रा यशस्विनी आहे आणि कुंतीपुत्र अर्जुन सुद्धा यशस्वी आहे. त्यामुळे म्हणून या इन्होंने सुभद्रा का बलपूर्वक हरण किया है. त्याचप्रमाणे महाराज भरत तथा महायशस्वी शांतनूच्या कुळात ज्याचा जन्म झालेला आहे, कुंती भोजकुमारी कुंतीचे जे पुत्र आहेत, अशा वीरवर अर्जुनाला कोण आपला संबंधी बनवू न शकत. म्हणजे कोणाला वाटेल अशा, म्हणजे जो भरत कुळात जन्मलेला आहे, महाराज भरत आणि महायशस्वी शांतनूच्या कुळात ज्याचा जन्म झालेला आहे, कुंती भोजकुमारी कुंतीचा जो पुत्र आहे, अशा वीरवर अर्जुनाला कोण आपला संबंधी बनवू इच्छित नाही. त्यामुळे हे आर्य, इंद्रलोक आणि रुद्रलोक सहित संपूर्ण लोकांमध्ये फक्त महादेव सोडून अर्जुनाला कोणीच पराजित करू शकत नाही, हे भगवान कृष्ण बोलले. म्हणजे खूप वेळा असा भगवान कृष्णाने अर्जुनाच्या महिमेचं प्रतिपादन केलेलं आहे पुढे सुद्धा. म्हणजे अर्जुनाला जरी सगळे देवता जरी एकत्र आले तरी अर्जुनाला ते पराजित करू शकत नाही, असा भरपूर वेळा उल्लेख आलेला आहे. कारण अर्जुन हा महाभारतामधील संपूर्ण ग्रंथामध्ये असा योद्धा आहे जो कधीच पराजित झालेला नव्हता, अजेय होता. कधीच त्यांनी युद्धामध्ये पाठ दाखवली नाही, असा योद्धा आहे. तर त्यानंतर भगवान कृष्ण म्हणाले, आणि लक्षात ठेवा, या वेळेला जे अर्जुनाकडे जे सुप्रसिद्ध एक रथ आहे, त्याला माझे अद्भुत घोडे जोडलेले आहेत. सुप्रसिद्ध रथ आहे ते माझेच रथ आहे आणि माझेच घोडे त्या रथाला जोडलेले आहेत. आणि अर्जुन हा शीघ्रपणे अस्त्रशस्त्र चालवणारा योद्धा आहे. आणि अशा दशेमध्ये, अशा परिस्थितीत जर तुम्ही अर्जुनाची समानता करायला जाल तर तुमचं काही खरं नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, तुम्ही जा आणि अर्जुनाला इथे बोलवून आणा. कशाला बोलवून आणा, तर त्याचा आपण थाटामाटात सुभद्रेबरोबर लग्न लावून देऊ. नाहीतर जर अर्जुनाने तुम्हाला युद्धामध्ये पराजित केलं तर आपलीच लाज जाणार आहे, आमचं जे यश आहे ते नष्ट होणार आहे, आपली लाज जाणार आहे. त्यामुळे जर आपण शांतीपूर्ण मार्गाने अर्जुनाला इथे घेऊन आलो आणि सुभद्रेचा त्याच्याबरोबर विवाह लावून दिला तर त्यामध्ये आपला पराजय नाही. त्यावेळेला हे जन्मेजय, भगवान कृष्णाचं अशा प्रकारचे वचन ऐकून त्या यादवांनी तसंच केलं. मग तुझे आजोबा शक्तिशाली अर्जुन द्वारकेमध्ये परतून आले आणि त्यांनी सुभद्रा बरोबर विवाह केला आणि 1 वर्षापेक्षा जास्त दिवस ते त्या ठिकाणी राहिले, द्वारकेमध्येच राहिले. आणि त्या द्वारकामध्ये ते इच्छेनुसार विवाह करत राहिले. वृष्णीवंशीयांद्वारा ते पूजित झाले आणि तिथून ते अर्जुन पुष्कर तीर्थामध्ये गेले आणि वनवासात जो उरलेला वेळ होता, म्हणजे 12 वर्षाच्या वनवासातला उरलेला वेळ, तो त्यांनी त्या पुष्कर तीर्थक्षेत्रामध्ये व्यतीत केला. आणि 12वे वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा खंडोवस्थामध्ये जिथे राहत होते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी कुंतीला प्रणाम केला. भीमसेनच्या आणि युधिष्ठिरच्या ते पाया पडले. नकुल आणि सहदेवान यांना आशीर्वाद दिला. नकुल आणि सहदेव छोटे ना, त्यांनी त्यांना अर्जुनाला प्रणाम केला. अर्जुनाने त्यांना आशीर्वाद दिला. अर्जुनाने आनंदी होऊन त्या दोन्ही भावांना, छोट्या भावांना हृदयाला लावलं, म्हणजे काय मिठी मारली. आणि ब्राह्मणांचे अर्जुनाने पूजन केले. आणि त्यानंतर अर्जुन द्रौपदीकडे गेले. मग द्रौपदीकडे गेले तेव्हा द्रौपदी तिथे रागवून बसली, गाल फुगवून बसली आणि ती अर्जुनाला म्हणू लागली, अरे कुंती कुमार, इथे कशाला आलायस? तिकडेच जा ना, आता सात्वतवंशी कन्या सुभद्रा आहे, तिकडेच जा, इथे कशाला आलायस? ते म्हणतात ते खरं आहे. जेव्हा पहिली गाठ जी आपण मानतो, कापडात जेव्हा आपण काही ना काहीतरी, आपण मराठीत ज्याला बुचकं म्हणतो ना, त्या पद्धतीने, त्यातला आपण जेव्हा पहिली गाठ बांधतो
ती घट्ट असते आणि मग दुसरी गाठ बांधायला जातो तेव्हा पहिली गाठ सैल होते. त्याचप्रमाणे आता माझी हालत झालेली आहे, तुझं आता माझ्यावरती प्रेम राहिलेलं नाही, अशी ती म्हणू लागली. जा तिकडे जिथे ती सातवत वंशाची कन्या सुभद्रा आहे त्याच ठिकाणी जा, इथे कशाला आलायस, असे म्हणून ती द्रौपदी गाल फुगवून बसली आणि ती विलाप करू लागली. त्यावेळेला धनंजयाने म्हणजे अर्जुनाने तिला सांत्वना दिली आणि आपल्या अपराधासाठी अर्जुनाने परत परत क्षमा मागली. आणि अर्जुन बाहेर आला आणि सुभद्रेला सांगितलं की तू गोपिकेचा वेश धारण कर, लाल रंगाची रेशमी साडी घाल, गोपिकेचा वेश धारण कर आणि तूच तिच्याकडे जा, द्रौपदीकडे जा आणि तिला समजव. आणि ती जेव्हा आतमध्ये गेली, त्या महलमध्ये गेली आणि तिने जाऊन काय केलं, सरळ गेली आणि कुंती मातेला पाया पडली, कुंती मातेच्या चरणाला तिने प्रणाम केला आणि कुंती मातेने सुद्धा त्या पुत्रवधूला हृदयाशी धरलं, मिठी मारली आणि मस्तक सुंगणे लगी, म्हणजे जसे आपण लहान मुलांच्या पापा घेतो तसा तिने तिच्या मस्तकाचा पापा घेतला. आणि त्यानंतर त्या वधूला, नवीन वधूला, नववधूला कुंतीने भरपूर आशीर्वाद दिले. त्यानंतर त्या चंद्रमा समान सुंदर मुख असणाऱ्या त्या सुभद्रेने द्रौपदीचे चरण स्पर्श केला, द्रौपदीला ती पाया पडली, द्रौपदीचा चरण स्पर्श केला आणि द्रौपदीला सुभद्रा म्हणाली, देवी मी तुमची दासी आहे. इतकं म्हटल्यानंतर द्रौपदी लगेच उभी राहिली आणि तिने सुभद्राला आपल्या हृदयाशी लावलं, मिठी मारली आणि खूप प्रसन्न होऊन बोलली, बहिणी तुझा जो पती आहे तो शत्रुरहित होऊ देत, म्हणजे काय, समस्त शत्रूंना तो जिंकू देत आणि त्याचा एकही शत्रू पृथ्वीवरती राहता नाही, म्हणजेच काय, तुझे पती आहे ते शत्रुरहित होऊ देत, असा द्रौपदीने आशीर्वाद दिला. म्हणजे तिला छोटी बहीण म्हणून मानलं, तुझा पती आहे तो शत्रुरहित होऊ दे असा तिने आशीर्वाद दिला. आणि सुभद्रेला सुद्धा हे ऐकून आनंद झाला आणि ती सुद्धा मग द्रौपदीला बहीणच म्हणू लागली. आणि हे ऐकून पांडवांना काय झाला, आनंद झाला की द्रौपदीने बाबा हिचा स्वीकार केला, सुभद्रेचा. आणि जेव्हा भगवान कृष्णाला आणि समजलं की पांडव श्रेष्ठ अर्जुन आता इंद्रप्रस्थला पोहोचलेले आहेत, तेव्हा ते आता खूप भेट वस्तू देऊन तिथे आले. किती गायी दिल्या, भरपूर वर्णन आलेलं आहे. इतक्या 10,000 गायी दिल्या आणि काय दिले आणि एवढी नाणी दिले, अनेक दास दासी दिले आणि काय दिले, भरपूर एवढे हत्ती दिले, असं भरपूर उल्लेख आलेला आहे. बलरामाने सुद्धा आपल्याकडनं भरपूर भेट दिली. संपूर्ण हे जे पान आहे त्याच्या भेट वस्तू काय दिल्या त्याने भरलेला आहे. 2 पाने आहेत या भेटवस्तूंनीच भरलेली आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊन त्या सुभद्रा आणि अर्जुनचा जो पुत्र झाला त्याचं नाव काय, अभिमन्यू. मग त्याचं नाव अभिमन्यू का पडलं, अभि म्हणजे काय, भी म्हणजे भीणे, घाबरणे, अभि म्हणजे काय, जो कधी कोणाला घाबरत नाही. आणि मन्युमान म्हणजे काय, जो रागाने युद्ध करतो, नुसतं टाइमपास म्हणून नाही तर रागाने एकदम क्रुद्ध होऊन युद्ध करतो, म्हणजे काय मन्युमान. निर्भय होऊन रागाने युद्ध करतो, निर्भय होऊन क्रुद्ध होऊन युद्ध करतो, म्हणून त्याला निर्भय म्हणजे अभि आणि क्रुद्ध होऊन युद्ध करणे म्हणजे काय, मन्युमान. म्हणून त्याचं नाव काय पडलं, अभिमन्यू या नावाने तो विख्यात झाला. तो कसा होता तर त्याचं वर्णन आले आहे की त्याचे हात होते ते लांब मोठे मोठे होते, विशाल वक्षस्थल, छाती त्याची कशी होती, विशाल होती, मोठी होती. जसे बैलांचे जसे डोळे असतात मोठे मोठे शुद्ध प्रकारचे, तसे विशाल त्याचे नेत्र होते आणि तो शत्रूंचे दमन करणारा होता. आणि त्या अभिमन्यूला कोणी शिकवलं तर अर्जुनाने त्याला भरपूर काय जसं जसं अभिमन्यूला समजू लागलं तर तो युद्धामध्ये पारंगत व्हावा म्हणून त्या अभिमन्यूने काय शिकून घेतलं तर त्याने सगळे वेद होते, वेदांग सगळं शिकून घेतलं आणि तो लहानपणापासूनच भगवान कृष्णाचा लाडका बनला. शुक्ल पक्षातील चंद्रमाप्रमाणे तो वाढू लागला. त्याने वेदांचं ज्ञान प्राप्त केलं आणि आपल्या पिता अर्जुनांकडून पद, दशविध इत्यादी अंगांनी युक्त
दिव्य आणि मानवी अस्त्रे यांचं ज्ञान अर्जुनाकडून प्राप्त करून घेतलं. धनुर्वेदामध्ये 4 पाच सांगितलेले आहेत: मंत्रमुक्त, पाणीमुक्त, मुक्तामुक्त आणि अमुक्त. मंत्रमुक्त म्हणजे काय? मंत्राने प्रहार करणे शस्त्राचा, मंत्रद्वारे फक्त प्रयोग करणे, ज्यामध्ये उपसंहार असत नाही, त्याला काय म्हणतात? मंत्रमुक्त. मग पाणी म्हणजे हात, मग हाताने धनुष्यावरती अस्त्रशस्त्र ठेवून सोडणे, याला काय म्हणतात? पाणीमुक्त. मग ज्याचा प्रयोग आणि उपसंहार दोन्ही असतात त्याला मुक्तामुक्त म्हणतात. जो वस्तुतः सोडला जात नाही, जसा की जो झेंडा असतो, तर झेंड्याचं चिन्ह बघून शत्रुसेना घाबरून पळ काढते, तेवढं पॉवरफुल जर ते हे असेल तर, राष्ट्र असेल तर मग झेंड्याने शस्त्राप्रमाणे काम केलं ना, मग त्याला काय म्हणतात? अमुक्त म्हणतात. आणि हे 4 काय झाले? धनुर्विद्येचे 5 झाले. त्याचप्रमाणे सूत्र, शिक्षा, प्रयोग आणि रहस्य हे सुद्धा धनुर्वेदाचे 4 पाद म्हटले जातात. आणि आता धनुर्वेदाची 10 अंगे कुठली? तर आदान, संधान, मोक्षण, निवर्तन, स्थान, मुष्टी, प्रयोग, प्रायश्चित, मंडल आणि रहस्य हे धनुर्वेदाचे 10 अंगे आहेत. तर्कसातून बाण काढणे याला आदान म्हणतात. त्याला धनुष्याच्या प्रत्यंच्यावरती ठेवणे याला संधान म्हणतात. आणि लक्षावरती सोडणे याला मोक्षण म्हणतात. आणि जो काही बाण सोडलेला आहे आणि आपल्याला कळलं की समोरचा व्यक्ती आपल्याला शरण आलेला आहे किंवा तो निशस्त्र आहे, तर त्या बाणाला त्या व्यक्तीला लागू न देता पुन्हा पाठी मंत्रशक्तीद्वारे पाठी ओढून आणणे, मंत्रशक्तीद्वारे, त्याला काय म्हणतात? विनिवर्तन म्हणतात. धनुष या उसकी प्रत्यंचा के धारण, धनुष या उसकी प्रत्यंचा के धारण अथवा शरसंधान के धनुष और प्रत्यंचा के मध्य देश को स्थान कहा जाता है. 3-4 अंगुलिया, 3-4 बोटांचा सहयोग मिळून मुष्टी बनते. तर्जनी आणि मध्यमा, तर्जनी आणि मध्यमा याने आपण असा बाण ताणतो ना, याने आपण बाण ताणतो. आणि त्याचप्रमाणे अंगठा, त्याचप्रमाणे अंगठ्याचा मध्य, अंगुष्ठ के मध्य से बाण का संधान करना प्रयोग कहलाता है. तर्जनी आणि ही मध्यमा याच्यामध्ये बाण धरून त्याचा प्रयोग करणे, त्याचप्रमाणे अंगुष्ठ के मध्य से बाण का संधान करना याला काय म्हणतात? प्रयोग म्हणतात. स्वतः या दूसरे से प्राप्त होने वाले जाघात, प्रत्यंचा के आघात और बाण के आघात को रोकने के लिए जो दस्तानों आदि का प्रयोग किया जाता है उसका नाम, उसे क्या बोलते हैं? उसे प्रायश्चित बोलते हैं. चक्राकार घूमते हुए रथ के साथ साथ घूमने वाले लक्ष्य का वेद मंडल कहलाता है. चक्राकार रथ घुमत आहे आणि त्याचबरोबर आपलं जे लक्ष्य आहे ज्याच्यावरती बाण मारायचं आहे ते सुद्धा कसं आहे? एका ठिकाणी स्थिर नाही, ते सुद्धा फिरतच आहे. मग त्यामध्ये समोरच्यावरती बाण मारणे आणि त्या लक्ष्य आहे ते लक्ष्यावरती बाण मारणे, लक्ष्याचा वेध करणे याला काय म्हणतात? मंडल म्हणतात. शब्द के आधार पर लक्ष्य बिंदना म्हणजे आवाज ऐकून त्या ठिकाणी ते लक्ष्य वेध करणे, एकाच वेळी अनेक लक्ष्य वेध करणे, हे सगळे त्या रहस्यामध्ये येतात. तर अशा प्रकारचे 4 पाद, धनुर्वेदाचे 4 पाद, 10 अंगे हे सगळं काही अभिमन्यूने अर्जुनाकडून शिकून घेतले. त्याचप्रमाणे दिव्य ब्रह्मास्त्रासारखी दिव्य अस्त्रे आणि मानुष अस्त्रे म्हणजे मानवांची अस्त्रे आणि दिव्य अस्त्रे म्हणजे ब्रह्मास्त्रासारखी दिव्य अस्त्रे, ही सर्व अभिमन्यूने अर्जुनाकडून शिकून घेतली. अस्त्रों के विज्ञान, सौष्ठव, प्रयोग, पटुता तथा संपूर्ण क्रियाओं में भी महाबली अर्जुन ने उसे विशेष शिक्षा दी थी. धनंजय ने अभिमन्यु को अस्त्र शस्त्रों के आगम और प्रयोग में अपने समान बना दिया था. वे सुभद्र कुमार को देखकर बहुत संतुष्ट रहते थे. वह दूसरों को तिरस्कृत करने वाले, समस्त सद्गुणों से संपन्न, सभी उत्तम लक्षणों से सुशोभित एवं दुर्धर्ष थे. अभिमन्युचं वर्णन आलंय. उसके कंधे वृषभ के समान धृष्टपुष्ट थे तथा मुंह बाये हुए सर्प की भांति वह शत्रुओं को भयानक प्रतीत होता था. जेव्हा सापाने आपल्याकडे जर तोंड फिरवून बघितलं की आपण जसे भयभीत होतो, त्या पद्धतीने अभिमन्यूला शत्रू घाबरायचे. उसमें सिंह के समान गर्व था तथा मत वाले गजराज के भांति पराक्रम था. वह म्हणजे सिंहाप्रमाणे त्याच्यामध्ये गर्व होता आणि मदाने उन्मत्त झालेल्या गजराज हत्तीप्रमाणे त्याचा पराक्रम होता. वह महाधनुर्धर वीर अपने गंभीर स्वर से मेघ और दुदुम्बी के ध्वनि को लजा देता था. उसका मुख पूर्ण चंद्रमा के समान आह्लाद उत्पन्न करता था. वह शूरता, पराक्रम, रूप आदि आकृति सभी बातों में श्री कृष्ण के समान ही जान पड़ता था. अर्जुन अपने उस पुत्र को वैसे ही प्रसन्नता से देखते थे जैसे इंद्र उन्हें देखता था. इंद्र जसा प्रसन्नतेने अर्जुनाला बघतो
तेवढ्याच प्रसन्नतेने अर्जुन अभिमन्यूला बघायचा. त्यानंतर शुभलक्षणा पांचालीने सुद्धा आपल्या एकाच इंद्राचे स्वरूप असलेल्या 5 पतींकडून 5 श्रेष्ठ पुत्रांची प्राप्ती केली आणि ते सगळेच्या सगळे वीर पर्वताप्रमाणे अविचल होते असं म्हटलं जातं. म्हणजे उपमा दिली आहे तिथे त्यांना. तिने युधिष्ठिर पासून प्रतिविंध्याची उत्पत्ती केली, भीमसेन पासून सुतसोम, अर्जुन पासून श्रुतकर्मा, नकुल पासून शतानिक आणि सहदेव पासून श्रुतसेन उत्पन्न केला. ह्या 5 वीर महारथ्यांना पांचाळीने प्राप्त करून या 5 महारथी पुरुषांना पांचालीने त्याच प्रकारे जन्म दिला ज्या प्रकारे अदितीने 12 आदित्यांना जन्म दिला होता. ब्राह्मणों ने युधिष्ठिर से उनके पुत्र का नाम शास्त्र के अनुसार प्रतिविंध्य बताया. उनका उद्देश्य यह था कि यह प्रहार जनित वेदना के ज्ञान में विंध्य पर्वत के समान हो. प्रहाराने जे होणाऱ्या वेदना आहेत त्या ज्ञानामध्ये हा विंध्य पर्वता समान असू दे म्हणून त्यांनी असं समजून त्यांनी त्याला प्रतिविंध्य हे नाव दिले. भीमसेन के सहस्त्र सोमयाग यज्ञ करने के पश्चात द्रौपदी ने उनसे सोम और सूर्य के समान तेजस्वी महान धनुर्धर पुत्र को उत्पन्न किया था, इसलिए उसका नाम सुतसोम. सोम म्हणजे काय? चंद्र. भीमसेनाने काय केले होतं? सोमयाग केले होते, 1000 सोमयाग केले होते आणि त्यानंतर त्याने सूर्य आणि चंद्रासमानी तेजस्वी पुत्राला जन्म दिला होता म्हणून त्याचं नाव काय, त्या पुत्राचं नाव काय ठेवलं? सुतसोम ठेवलं गेलं. किरीटधारी अर्जुन ने महान एवं विख्यात कर्म करने के पश्चात लौटकर द्रौपदी से पुत्र उत्पन्न किया था, इसलिए उनके पुत्र का नाम श्रुतकर्मा था. महान विख्यात कर्म केलं होतं दिग्विजय आणि त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांनी द्रौपदी पासून जो पुत्र उत्पन्न केला त्याचं नाव काय होतं? श्रुतकर्मा. अर्जुनचा दिग्विजय आपण पुढे जाऊन बघणार आहोत. कौरव कुल के महामना राजर्षि शतानिक के नाम पर नकुल ने अपने कीर्तिवर्धक पुत्र का नाम शतानिक रखा था. नकुलाने आपल्या पुत्राचं नाव शतानिक ठेवलं कारण त्याच्या पूर्वजांचं नाव त्याने ठेवलं. कौरव कुळाचे कुरुकुळातले पूर्वज राजर्षी शतानिक यांची आठवण म्हणून त्यांनी आपल्या मुलाचं नाव काय ठेवलं? शतानिक ठेवलं. तदनंतर कृष्णाने म्हणजे कोणी? द्रौपदीचं नाव आहे. तदनंतर द्रौपदी ने सहदेव से अग्निदेवता संबंधी कृतिका नक्षत्र में एक पुत्र उत्पन्न किया, इसलिए उसका नाम श्रुतसेन रखा गया. का? कारण श्रुतसेन हे सुद्धा एक अग्नीचं नाव आहे. राजेंद्र, ये यशस्वी द्रौपदी कुमार 1 वर्ष के अंतर में उत्पन्न हुए थे और एक दूसरे का हित चाहने वाले थे. हे सगळे द्रौपदी कुमार आहेत ते 1 वर्षाच्या अंतराने उत्पन्न झाले होते, त्यांचा जन्म झाला होता आणि हे एकमेकाचं हित बघणारे होते. भरतश्रेष्ठ पुरोहित धौम्य ने क्रमशः उन सभी बालकों के जातकर्म, चूडाकरण और उपनयन आदि संस्कार विधीपूर्वक करा दिए. म्हणजे त्यांचा म्हणजे बारशापासूनचे सगळे जन्मविधी असते तिथून सगळे जे काही संस्कार केले जातात, पुढे उपनयन संस्कार म्हणजे जे आपण मुंज म्हणतो ते सगळे संस्कार धौम्य महर्षींनी त्यांचे केले. पूर्ण रूप से ब्रह्मचर्य का पालन करने वाले उन बालकों ने धौम्य मुनि से वेदाध्ययन करने के पश्चात अर्जुन से संपूर्ण दिव्य एवं मानुष धनुर्वेद का ज्ञान प्राप्त किया. आणि त्या 5ही बालकांनी अर्जुनाकडून मानवी अस्त्रशस्त्रांचे ज्ञान प्राप्त केले. वेदांचं ज्ञान पूर्ण झाल्यानंतर धौम्य मुनींकडून वेदाध्ययन शिकले आणि त्यानंतर अर्जुनाकडून मानवी अस्त्रे आणि दिव्य अस्त्रे यांचं सुद्धा ज्ञान प्राप्त केलं. राजेश्वर, देवपुत्रों के समान चौड़ी छाती वाले उन महारथी पुत्रों से संयुक्त हो पांडव बड़े प्रसन्न रहने लगे. आणि त्या पुत्रांबरोबर पांडव प्रसन्न राहू लागले. अशा प्रकारे पांडवांच्या पुत्रांचं सुद्धा इथे वर्णन आलेलं आहे. आणि जो तुम्हाला मी प्रसंग सांगितला होता तो अग्निदेवाचं अपचन झालं होतं आणि मग खांडवप्रस्थ जाळण्यासाठी आला होता. मग का खांडवप्रस्थ जाळलं गेलं आणि त्या ठिकाणी इंद्रप्रस्थ कशा प्रकारे उभारला गेला, मयदानवाने इंद्रप्रस्थ कशा प्रकारे बांधला हे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. ती घटना या प्रसंगानंतर घडली होती. म्हणजे अर्जुनाचा हा 12 वर्षाचा वनवास होता त्यानंतर ही घटना घडली होती. तर याच्यानंतर आपण पुढे जाऊन बघितलं की जेव्हा हा इंद्रप्रस्थ बांधला गेला तेव्हा नारद मुनी आले आणि नारद मुनींनी पांडवांना उपदेश केला. नारद मुनींनी पांडवांना सांगितलं, पांडवांना आधी म्हणजे युधिष्ठिरला उपदेश केला की राज्यकारभार कसा चालवायचा, त्याचा राज्यकारभार कसा चालवायचा तो उपदेश केलाच. आणि त्याचबरोबर हेही सांगितलं की मी स्वर्गामधून येताना तुमचे वडील महाराज पांडू मला स्वर्गामध्ये भेटले आणि त्यांनी मला निरोप पाठवला आहे की
माझ्या पुत्राला युधिष्ठिरला आपल्या छोट्या भावांचा, त्याच्या अधीन असलेल्या छोट्या भावांचा आश्रय घेऊन राजसूय यज्ञ करायला सांग. राजसूय यज्ञ करण्यासाठी पृथ्वीवरच्या संपूर्ण क्षत्रियांना आधी पराजित केलं पाहिजे. संपूर्ण क्षत्रियांना पराजित करून त्यांच्याकडून कर घेऊन ते जर मित्र बनायला तयार असतील तर मित्र बनवायचं, त्यांच्याकडनं कर घ्यायचा. जर मित्र बनायला तयार नसतील तर युद्धात त्यांना हरवायचं. आणि अशा प्रकारे संपूर्ण पृथ्वी जिंकायची. आणि पृथ्वीवरती संपूर्ण दिग्विजय केल्यानंतर जो चक्रवर्ती सम्राट बनणार तोच राजसूय यज्ञ करू शकतो. मग असं राजसूय यज्ञ केल्यानंतर मला राजा हरिश्चंद्रासारखं पद प्राप्त होणार, असं महाराज पांडूंनी नारदाकडे निरोप पाठवला होता युधिष्ठिरला सांगायला. मग युधिष्ठिराने खूप मंत्र्यांबरोबर, ब्राह्मणांबरोबर चर्चा केली, हे अशा राजसूय यज्ञ आपण करूया का? तर सर्व म्हणाले, सगळ्यांनी संमती दिली, हो करूया. पण जेव्हा श्रीकृष्णाची संमती घेतली तेव्हा कृष्णाने सांगितलं की सध्याचे 86% राजा हे जरासंधाने कैद करून ठेवलेले आहेत. आणि बरेचसे राजा होते, त्यांना परशुरामांनी क्षत्रिय विहीन करताना मारून टाकलेलं आहे. पृथ्वीला क्षत्रियांपासून हीन करताना मारून टाकलेलं आहे. जेवढे उरलेले त्यांच्यापैकी 86% राजांना जरासंधाने कैद केलेलं आहे. मग आपल्याला जरासंधाचा काही करून वध केला पाहिजे आणि नंतर ते 86% राजांना सोडवले पाहिजे. ते आपले मग मित्र बनतील. मग उरलेल्या 14% राजांना आपण पुढे जाऊन हरवू. आणि जरासंधाचा वध कसा झाला तो सुद्धा, जरासंधाचा वध कसा केला गेला ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. मग पुढे जाऊन पांडवांनी दिग्विजय केला. अर्जुनाने उत्तर दिशा जिंकली. संपूर्ण उत्तर दिशेला तो सर्वांना हरवत गेला, देशाच्या सीमेच्या पलीकडे सुद्धा. भीमसेन होता तो पूर्व दिशेला गेला, सहदेव होता तो दक्षिण दिशेला गेला आणि नकुल होता तो पश्चिम दिशेला गेला. आणि त्यांनी दिग्विजय कसा केला ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी.